गौरव मोरे मुख्याध्यापकाने तुम्हाला मला बोलवलं मुख्याध्यापकाने. गेलो कारण आम्हाला एक सर नाही मारायचे, अनेक सर मारायचे आम्हाला. हिंगवाला म्हणून एक धडा होता आम्हाला. आम्ही असताना ते सर शिकवताना मस्त जेवण. अम्मा हिंगले का 4:45 उठलो. हा सर आता उठलास? 4 वाजल्यापासून अभ्यास करतोय. अरे आत्ता लाईट लावली तू? सर बंद केली होती, आईच्या बाबाच्या डोळ्यावर येत होता म्हणजे बंद केली होती मी. वर्गात एकच धडा आम्ही 10वीला पाठ केलेला, स्मशानातील सोन. स्पष्टीकरण अख्खा धडा सगळं पाठ केलेलं. काय वाचलं तुम्ही? सर स्मशानातील सोन. अरे यार तुझी भविष्यावर सांगतो म्हणे मी. म्हणलं काय? खूप वर्षांनी तू असा काठी टेकत येशील. मग मी तुला विचारन बाबा कुठं चाललाय? तू म्हणशील ऑक्टोबरचा फॉर्म भरायला. ऑक्टोबरचा बाप रे बाप बोललो. अभ्यास केला पाहिजे. म्हटलं सर हा काठी टेकत सर तर तुम्ही यंग कशा काय पण. 10वीची परीक्षा झाली, IIT मध्ये गेलास तू. एक्झाम सेंटर मी IIT कधी चालले की टिडिंग जो दिसेल तो टिडिंग. अरे आपण इथून बाहेर पडलो, आपल्याला संधी मिळाली, त्याची संधी येणाऱ्या पिढीलाही मिळायला पाहिजे, त्या मुलांनाही मिळायला पाहिजे. त्यांनाही काहीतरी सुचलं पाहिजे की अरे हे एक फील्ड आहे त्याच्यामध्ये अशा गोष्टी असतात. तर गौरव दादा करू शकतो तर आम्ही काय नाही करू शकत. तर मी नेहमी पोरांना सांगतो माझ्यापेक्षा मोठे व्हा. आणि काय आहे ना, त्या मातीने त्या जमिनीने आपल्याला दिलं यार, काय आपण नाव ठेवायचं त्याला. त्या 4 भिंतीने जमिनीने आपल्याला दिलेलं आहे. ते नसतं असतं तुम्ही कुठं काम केलं असतं. नमस्कार मंडळी, वायफळच्या नव्या कोऱ्या भागामध्ये मी सुयोग आणि प्राची तुमचं स्वागत करत आहोत. आज आपल्या भेटीला आलेला आहे गौरव मोरे. त्यामुळे आजचा दिवस तुमचा हा भाग बघताना खूपच धमाल आणि जबरदस्त जाणार आहे ह्याची गॅरंटी मी तुम्हाला देतो. आपण तो भाग लगेचच प्ले करतोय, पण त्याच्या आधी महत्त्वाच्या काही गोष्टी. 75% लोक जे आहेत ते आपले वायफळचे भाग नित्य नियमाने बघतात, पण त्यांनी सबस्क्राईब केलेलं नाही आहे. तर त्यांनी का सबस्क्राईब केलेलं नाही आहे? जर तुम्ही त्यापैकी एक असाल तर पटकन जाऊन सबस्क्राईब करून टाका आणि बेल आयकन वगैरे क्लिक करून टाका, म्हणजे तुमचे एपिसोड्स मिस होणार नाहीत. वायफळ पत्रव्यवहार अजून एक उपक्रम आहे, त्याचा जर तुम्ही भाग नसाल तर त्याची ही लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेली आहे. तिकडे जा आणि रुजू व्हा. ते केल्यानंतर आमच्याकडून तुम्हाला वायफळ पत्र ईमेल स्वरूपात तुमच्याकडे येतील. आणि वायफळ नोंदी नावाचं व्हॉट्सॲप चॅनल आहे, जिकडे आपण वायफळचे सगळे उपक्रम, एपिसोड जे काही होत असतं त्याचे अपडेट्स टाकत असतो. तर त्या व्हॉट्सॲप चॅनललाही जॉईन करा, त्याचीही लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेली आहे. आणि आता आपण वायफळ कथाकथन लाईव्ह स्वरूपात करायला सुरुवात केलेली आहे तुमच्या संगे. जर का तुम्हाला ह्या कार्यक्रमाने यायचं असेल, आपण आता मुंबईत 2 कार्यक्रम केले रिसेंटली आणि आता नवीन काही कार्यक्रम होऊ घातलेले आहेत, तर त्याचा तुम्हाला जर भाग व्हायचं असेल तर वायफळच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर लक्ष ठेवा. तिकडे आम्ही तिकिटाबद्दल सगळं टाकत असतो आणि वायफळ नोंदी या व्हॉट्सअप चॅनलवर सुद्धा टाकत असतो. तर लवकरच भेटूया. एवढंच बोलतो आणि सुरुवात करतो आजच्या या धमाल एपिसोडची. लेट्स गो. सो गौरव, वायफळवर स्वागत आहे तुझं. थँक्यू. कसं वाटतं आत्ता? छान वाटतं, मस्त वाटतंय. आजचा दिवस कसा होता? आजचा दिवस आतापर्यंतचा सगळेच दिवस चांगले आहेत, त्यामुळे आजचा दिवसही मस्त आहे, मजा आहे. लवकर उठायला आवडतं कसं? म्हणजे हा म्हणजे 9-8च्या अगोदर उठायला जनरली मला फार आवडतं. ओके. कारण मला जास्त झोप नाहीच आहे. म्हणजे दुपारी एखाद्या वेळेस आपण थोडंसं डुलकी काढू शकतो. सकाळी 8पर्यंत झोपलं की मला असं वाटतं की झाली झोप पूर्ण आपली. ओके. 8 हा डेड एंड आहे. म्हणजे चला 8 वाजले आता आपण उठलं पाहिजे पहिल्यापासूनच. आणि हो पहिल्यापासूनच. कारण आम्हाला घरी सांगितलंच आहे की फार वेळ झोपायचं नसतं. एक तर रात्री लवकर झोपा आणि सकाळी लवकर उठला, जे आपल्या शाळेत पण शिकवतात आणि घरी शिकवलं होतं. त्यामुळे ते मला जास्त वेळ अंथरुणामध्ये पडलेला आवडत नाही. ओके. आणि झोप जास्त आवडत पण नाही येते, पण आता ते सकाळ झाली, सगळे जग आपलं कामावर धावताना आपण झोपतो यार, हे मला बरोबर नाही वाटत. बरोबर. आणि कधी कॉल टाईम येऊ शकतो ना आपल्याला, कधी 6चा कॉल टाईम येऊ शकतो कसं, तर त्यासाठी आपण आताच प्रिपेअर राहिलेलं बरं आहे ना. बरं. ती सवय लागली पण अचानक आपण महिनाभर 10 वाजेपर्यंत झोपतोय, अचानक दिवस कळलं 6चा कॉल टाईम आहे आणि कॉल टाईम मिस झाला आणि कामही केलं, असं नको व्हायला. सवय बदल नाही. बरोबर. शाळा तुझी सकाळची असायची की दुपारची असायची? 1ली ते 4थी दुपारची, हां. मग 5वी ते 10वी सकाळची. सकाळची. हो. कुठच्या शाळेत जायचं? मग आमच्या एरियात मिलिंद विद्यालय माझी शाळा. मराठी मीडियम होती? मराठी मीडियम. पूर्ण 10वी पर्यंत मराठी हो. मीडियम. आणि इतकी स्ट्रिक्ट ना बॉस, भयानक स्ट्रिक्ट. म्हणजे असं व्हायचं की दुपारची शाळा बरी होती सकाळच्या शाळेपेक्षा. आणि ते टीचर्स आमचे सगळे आजही येतात. माझ्या घरापासून हार्डली काय 2 मिनिटावर आहे. आणि दुपारी सकाळची शाळा जेव्हा होती तर दुपारी सुटायची ना, मग आम्ही भवरे वगैरे खेळायला जायचो. अरे वा.
भवरा म्हणा त्या गोट्या वगैरे खेळताना तर सर तिथं बस स्टॉपला उभे असायचे ते बघायचे कोण कोण अभ्यास न करता बाहेर खेळतोय. सेम सकाळी परत सगळे वर्गाच्या बाहेर जितके नटून थटून गेले सगळे घामाघुमून बाहेर यायचे. म्हणजे कडक शिक्षक होते. अरे बाप रे बाप. आठवतात का अजून? म्हणजे मग मी त्यांना ते बघतील तर ते हसतील. डेंजर. म्हणजे 10वीला आम्ही जेव्हा गेलो तर त्याच्या आधीच्या बॅचने खूप त्रास दिलेला सगळ्यांना. त्यांनी आधीच प्लॅनिंग केलेली किसको कैसा मारणे काय, कोणाला कसा तो करायचा आहे, डिवाइड अँड रूल असं करून ठेवलं होतं सगळ्यांनी. ब क असं आमचं हे केलं होता. तर एप्रिलमध्ये रिझल्ट लागतो ना, एप्रिलमध्येच आमचे क्लासेस सुरू केले 10वीचे. 9वीतच 10वी? हा म्हणजे 9वी जस्ट क्रॉस झालो आणि 10वीला गेलो. तर उन्हाळ्यातच आम्ही सकाळी 8चा क्लास भरायचा 8 ते 12-1 वाजेपर्यंत रोज. म्हणजे आफ्टर म्हणजे मधले काहीतरी 15 दिवस फक्त सुट्टी होती. बाकी तिथून आमची शाळाच एप्रिलला सुरू झालेली 10वीची ती हॉल तिकीट मिळेपर्यंत. जे जोडायचे ना आम्हाला. आमचा अ ब एकत्र बसायचो आम्ही. अ इकडं ब इकडे आणि काही मुलं क मधली होती. कच्या वर्गातून सकाळी आवाज यायचे सर. त्यांचा आवाज ऐकून ना तर आम्हाला असं व्हायचं की आता आमचं काही खरं नाही. आणि हे एप्रिलपासूनच सुरू झालं होतं. एप्रिल मे जून आम्हाला काहीच कळलं नाही. मे कधी गेला, जून कधी आला. पावसात आम्हाला 6:30ला शाळेत बोलवायचे. 6:30च्या आत कंपल्सरी 1 तास आधी तुम्ही यायचं आणि वाचन करायचं किंवा जे काय असेल ते शांत बसायचं. तर आमचे सर आम्ही लेट झालो ना कसे मारायचे मध्ये, पाऊस पडायचा ना तर पत्रातलं पाणी येतं ना त्याला हात ओले करा. मी हात ओले करायचो बरं पुसून ठेवायचो. पुसले कशाला व्हायच्यात परत ओले करायचे आणि त्याच्यावरती छडे मारायचे. कोण जाईल म्हटलं लेट. आम्ही सकाळी 6:15ला वगैरे जाऊन बसायचो जाऊन. म्हटलं यार मार खाण्यापेक्षा लवकर गेलं कधी बरं. पण या सगळ्यात असे शिक्षक होते का? काय असं एक सर आणि मॅडम असतात काही ते जरा प्रेमळ असतात. आम्हाला आठवतात का? आम्हाला स्कोर किती झाला बघायला पाठवायचे. आज ते आले की चला आज हे करूया ते करूया. काय मॅच आहे आजची माहिती आहे सर? आज मॅच आहे हो सर आज. तर स्कोर बघून आम्ही स्कोर बघायला जायचो ना. समजा त्यांनी आम्हाला 9:30-10ला पाठवलं असेल तर आम्ही शाळा सुटायचं 5 मिनिटात यायचं. अख्खी मॅच बघून. अख्खी मॅच जिंकले सर. आणि आल्यानंतर तुला कधी पाठव सर. आणि मग सगळे लिहून घेऊन यायचं बघा हे तेंडुलकर सर असे खेळले, राहुल द्रविड असा खेळला, काय बॉलिंग केली मध्ये, काय फिल्डिंग केली. काय सांगतो सर ती 2 तास आहे ना मला कळलंच ना सर 2 तास कधी गेले. मग संध्याकाळी आमचा क्लास असायचा 6 ते 8. तर त्या दरम्यान ते सर असले की आज मॅच आहे का रे सर? आज डे नाईट मॅच आहे म्हटलं आज गेलं पाहिजे. तर परत जायचो. मग 7:45ला वगैरे परत यायचो. ते सर असले की त्यांचं नाव घेऊ शकत नाही. आता कोणता विषय शिकवायचे ते आपला आम्हाला शारीरिक शिक्षण का काहीतरी होते. पण ते यायचे तेव्हा मजा असायची की ते आम्हाला काही बोलायचे. शांत बसा, मस्ती करू नका. आणि क्रिकेटवर जास्त, कारण क्रिकेटचे फॅन ते. तर क्रिकेटवर खूप बोलायचे ना. आम्ही एवढं बोलायचो ना क्रिकेटबद्दल त्यांच्यासोबत. सर अनिल कुंबळेने काय बॉलिंग केली सर, श्रीनाथने काय बॉलिंग केली है ना. हा रे त्या मॅचला काय भारी खेळला सर, याचा काय विकेट काढला सर, गिलक्रिस्ट. अच्छा तेव्हा ती सगळी ती मॅच आहे ना, मायकल बेवन वगैरे. हा त्या दरम्यानची सगळी ती गँग. तर मग शाहिद आफ्रिदी, सईद अनवर, तर ह्याबद्दल आम्ही खूप चर्चा करायचो. राहुल द्रविड, व्यंकटेश प्रसाद त्यांना फार आवडायचं. त्यांचं पण खूप नॉलेज होतं आणि आम्हाला तर काय वेळ काढायचा होता ना फक्त. मग आम्ही दिवसभरातला अभ्यास करू आज कोणा टीममध्ये झाली काय, हे किती खेळणार आहे. ते सर आले की आमची मजा यायची. जा रे काहीतरी घेऊन आम्हाला, ते घेऊन किती 2-2 तास आम्ही यायचोच नाही. माझं पण सेम होतं. आमच्याकडे 10वीत गेलो ना आम्ही, तेव्हा संकष्टी चतुर्थी जेव्हा यायची ना, तर आमच्या शाळेत छोटंसं गणपतीचं मंदिर होतं. आणि मग त्याला 10वीचे एक वर्ग, आमच्याकडे 8 तुकड्या होत्या. 8? हां 13 होत्या 8वीला. मग ते 10वीला कमी व्हायच्या, जास्त मुलं यायच्या. आमची शाळा जरा आमच्यातला क मधला हायेस्ट किती होता माहिती ना पर्सेंटेजवाला? 45. तो हायेस्ट होता क मधला. 8 म्हटल्यानंतर तर हो आमचं खूप ABCD EFG H वगैरे खूप. अ वर्ग ब वर्ग. मला अ वर्गात टाकलं होतं. म्हटलं अहो सर, आणि अ वर्गात एवढा अभ्यास मला जमणार आहे का बोललो. आमच्या वेळी ते सगळं मोडून काढलेलं, अभ्यासानुसार वगैरे नाही करायचे. मग आणि हे कारण मग ते व्हायचं ना, मग अतल्या मुलांना मग लोक जास्त प्रेफरन्स द्यायची वगैरे. मग ते काढून टाकलं आमच्याकडनं सगळं. मला तर सकाळी बोलवायचे, कधी कधी मधल्या सुट्टीत पण सोडायचे नाही आम्हाला. म्हटलं हा कुठला अभ्यास आहे. फायदा झाला का त्याचा? जे पडले तेवढेच पडलेत.
नसतं केलं तर तेवढेच पडले असते आणि केलं असतं तर अरे जेवढी आपले शब्द तेवढेच पडणार ना. अरे मी तर म्हणजे बीजगणित आणि भूमिती आम्हाला होतं. मी तर म्हटलं यार सुटतंय का नाही सुटतंय. सुटलं नसतं तर कधीच 10वी निघाली नसती. लकीली माझ्यासमोर जी मुलगी बसली होती तिने सगळं कंपासवरती लिहून आणलं होतं. मी तिला म्हटलं यार तू काय कर. तिचं नाव मला आता आठवत नाही विचारायचं. म्हटलं मला दाखव यार. म्हटलं हा जर सुटला नाही ना पेपर तर म्हटलं माझं 10वी कधी सुटणार नाही. वेगळा स्ट्रगल आहे. मला आलं होतं IIT कॅम्पस पवईला. अरे यार बोललं येतं कसं. आणि दुसऱ्यांना आलं होतं कुठली गोपाल शर्मा का कुठली तर शाळा आली. एक केंद्रीय पण आली असेल कांजूरमार्गची. तर ते म्हणाले की भाई इथं कॉपी करायला मिळते. आणि आम्हाला होतं IIT. म्हटलं यार IITत कसा काय माझा कसा काय नंबर IITत लागू शकतो यार. काहीच करायला मिळायचं नाही. मान वळलं ते ओरडायचे. तर तिला म्हटलं रिक्वेस्ट करू कसं बसं आमचं ते निघालं 10वी निघाली. त्या गणितामुळे गणित फक्त माझा अजूनही कच्चा आहे. पण आवडायचं कुठचं दुसरे विषय आवडायचे शाळेत? हिंदीमध्ये. कारण हिंदीमध्ये आमचे सर आम्हाला खूप चांगलं सर चांगले होते म्हणून आवडायचं ना हिंदी. ते खूप महत्वाचं शिकवायचे मस्त. त्याने आपली हिंदीची गमला आम्हाला आठवतं ना. हे होतं आम्हाला हिंगवाला म्हणून एक धडा होता आम्हाला आम्ही असताना. ते सर शिकवताना मस्त शिकवत अम्मा हिंगले का ते सांगताना पण एकदम गोड गोष्ट सांगायचे ना. तर आम्हाला जाम आवडायचं ते हिंगवाला. ते होतं का काबुलीवाला काबुलीचा ना. तेच हिंगवालाच मग ते. हा तर तो मुलगा अम्मा हे कोण आहे त्यांना अम्मा म्हणायचा होतो. खान नाव त्याचं. तर ते सांगायचे की मग तो त्यांचा मुलगा असतो असं काहीतरी त्यांची स्टोरी वाटतं. इतकं आवडायचं ना मला आमचे सर शिकवताना ते हिंगवाला. असं आठवतं मला. मस्त अम्मा हिंगले का असं एकदम सुरात इतकं छान बोलायचे ना. त्याच्यानंतर अजून एक होता धडा आम्हाला म्हणजे कुठल्या यायला होतं माहित नाही. मराठीमध्ये दमडी नावाचा होता. अरे दमडी. त्याचं जे ओपनिंग आणि ते सगळं होतं ना ते एक होतं. 10वीला आम्हाला एकच धडा आम्ही 10वीला पाठ केलेला. स्मशानातील सोन आठवला पूर्ण पाठ केला होता. म्हणजे धडाच पाठ केलेला. स्पष्ट अख्खा धडा सगळं पाठ केलेलं. काय वाचलं तुम्ही सर स्मशानातील सोन. अरे यार म्हणजे समजा आमचा 50 जणांचा वर्ग असेल ना. 50 जणांची असं ना टीम वर्गामध्ये. त्यातल्या 45 लोकांनी ते पाठ केलं होतं. कारण आम्हाला सांगितलेलं कुठल्या मराठीतला एक धडा पाठ करा. सगळा चाळून बघितला मला हा सोपा आहे हा पाठ करूया. मग भीमाचं वर्णन. मग संध्याकाळी जाताना तो काय करायचा. मग बोटं कशी फसली वगैरे सगळं आम्ही पाठ करून ठेवलं. कुठला वाजता रे स्मशानातील सोन. त्यामुळे ते त्यात गोष्ट आहे ना छान अशी. मला पण आठवतं कारण आपला मराठीचा पोर्शन सेम होता मला वाटतं. हो मला वाटतं 96 नंतर तो दर 10 वर्षांनी. पण मला हे होतं स्मशानातलं सोनं. मी 93 बॉर्न आहे. हा पण तरी धडे काही होते. दमडी होता मला. हो दमडी तर एकदम. त्याच्यानंतर तुम्हाला निसटलेले क्षण होता का? मी हा दरवेळी विचारतो कारण तो 10वीतला मला सगळ्यात जास्त लक्षात राहिलेला आहे. बापरे लेस कठीण नाव विचारलंय. पण शेवटचा धडा होता तो. म्हणजे त्याच्यात तसं दाखवतो तो लाल चिखल होता आम्हाला वाटतं शेवटचा. लाल चिखल होता तुम्हाला. मग थोडं काय कॉमन ठेवलं. त्याच्यानंतर लाल चिखल होता की तो टोमॅटो विकत असतो ना ते एक होता आम्हाला. ओके तो नव्हता आम्हाला. आणि मग तुला कविता वगैरे आवडायच्या का तेव्हा शाळेत किंवा असं म्हणून घ्यायच्या वर्गात? त्या दिवसापुरत्या पाठ करायचो. तेवढंच वाच. गद्य पद्यमध्ये जाऊन अजून अरे यार गद्य पद्य म्हणजे काय असतं रे. गद्य पद्य व्याकरण वगैरे सगळंच गडबड होती आमची. हिंदीला असं सोपे धडे होते ना मजा यायची. गोपी नावाचा एक धडा होता. ओके आम्हाला नव्हता. 25 पैशामध्ये ते होता ना अनलिमिटेड जेवण. हो तर तो गोपी खूप जेवतो असं काहीतरी तो धडा होता. मस्त धडा होता. एक नंबर धडा. तुमच्या शाळेचा युनिफॉर्म काय होता? काय रंगाचे कपडे? पिंक रंगाची पॅन्ट होती आणि व्हाईट शर्ट होता. हाफ पॅन्ट होती. हाफ पॅन्ट 10वी पर्यंत. 9वी पर्यंत तरी चालेल. 9वी पर्यंत. 10वी पर्यंत हाफ पॅन्ट होती. आणि 10वीला फुल पॅन्ट. माझी हाईटच 4.5 होती तर मी फुल घालून करू काय त्यांना म्हटलं. आम्ही सगळे चिल्ले पिल्ले होतो. पण कारण मी पासआउट झालो नंतर त्यांनी फुल पॅन्ट केली. नाही तर आम्ही आपल्या 10वी पर्यंत जायचो सगळे असे एकतर विचित्र. आम्ही एक तर आमची शरीरयष्टी पण अशी पसरलेली. सायकलवरनं चाललोय आपले. आम्ही आमच्या घराजवळ राहूनच तरी खाडे करायचो. शूज कंपल्सरी होते. दिवाळीनंतर आम्हाला एक बॅच असायचा तर मिलिंद विद्यालय पवई असा बॅच. तो कंपल्सरी. ते पिनवाला पिनवाला बेल्ट रेड कलरचा बेल्ट व्हाईट शूज कॅनव्हासचे आपले ना तसे. आम्ही काय करायचो आता आज बाहेर थांबायचं ना आपल्याला. वर्गात ते घेणार नाहीत. पहिले 4-5 तास कोणाचे आहेत रे. अरे बापरे बिल्ला ठेवून द्या बेल्ट ठेवून द्या. सर घाई विसरलो. मग 10वी मधल्या सुट्टी परत बाहेर
तोपर्यंत ते निघून गेलेले असायचे सगळे. म्हणजे मार कसा वाचवायचा होता असा. हो अरे बरेच हॅक्स असायचे. हा, तर आम्ही हे घरी ठेवायचो, हे बेल्ट आणि बॅच वगैरे घरी ठेवायचो आम्ही. कधी कधी शूजच नाही, स्लीपर घालून जायचो. मग जा परत शूज कसे काय विसरले सर, ते घाण होते धुतले नाही, जा घरी जा, घाण शूज घालून नाही. अयो सर राहू द्या आजच्या दिवस. मग 3-4 तास गेले त्याच्यात. मग काय नाही, मग मारायचे म्हणजे बरं आपण बाहेर असे वणू असलो ना, एक सर नाही मारणार ना, काय रे फाट काय केलं, सॉरी. मग प्रत्येक जण मारायचा आम्हाला जाताना. फ्रस्ट्रेशन काढून टाकायचं. म्हटलं त्यापेक्षा आत असतो तर बरं होतं यार, हे सगळेच मारतात बाहेर येऊन. नाही तर मग आम्ही मैदान साफ करायला जातो समोर. मैदान साफ करणे, खडी उचलायला आम्ही खडी उचलायला मैदान आखायला. आमचे सर मस्त म्हणायचे आम्हाला, रोज बघतो तुम्हाला खडी उचलताना, आणखी 5 वर्षांनी एखाद्या रेतीच्या दुकानात दिसाल मला तुम्ही सगळे. कोण गोण्या उचलतं सिमेंटच्या, अरे कोणतं, और तुम्ही दिवसभर वर्गाच्या बाहेरच अभ्यास कमी, तुम्ही खडीच होत. म्हटलं हो यार सर, आपली भविष्यावर सांगा लागली यार. पण शाळेत जाम म्हणजे आमची शाळा इतकी स्ट्रिक्ट होती, शाळा नसती ती शाळा. म्हणजे मी नेहमी माझ्या इंटरव्ह्यूमध्ये म्हणतो की तर आम्ही पवईच्या बाहेर कधी आलोच नसतो. आम्हाला हे तुमच्यापर्यंत येऊन बसणं किंवा टी व्हीवर दिसणं, कॉलेज वगैरे आम्हाला कधी बघायलाच मिळालं नसतं. पण जाम मिस करतो शाळेला. आमची ती गँग होती सगळी, 12-13 जणांची गँग होती. अजून किती लोक त्याच्यातले आहे आता सगळे टचमध्ये आहेत, पण आता ते सगळे लग्न झाले, सगळे बिझी आहेत, फॅमिलीमध्ये बिझी झाले, संसारात घेत सगळे. नाही तर 101 होते बाबा, इतके डेंजर होते ना. म्हणजे सकाळी हसायला सुरुवात केली ना 7 वाजता, 12:30-1 वाजेपर्यंत. मग आम्हाला नातकाच्या सुट्टीला शिबिर असायचं, आमचं शिबिर म्हणजे शिबिर डिसेंबरला, सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत. 2 तास का रिडिंग, 2 का 3 तास रिडिंग, 3 तास परत पेपर, परत 2 तास रिडिंग, 3 तास पेपर. त्यात ते पोरं जगू देत नव्हते. तर एकदा आमच्या शिबिरमध्ये लाईट गेली होती, मेणबत्ती लावल्या आम्हाला प्रत्येकाच्या बेंचवरती, मेणबत्तीत अभ्यास करा. म्हटलं असतं जाऊ द्या ना, आता 1 तास राहिला सोडा ना. नाही मेणबत्ती आणायला लावल्या, मेणबत्त्या लावल्या. मी म्हटलं यार ट्यूबलाईट खाली अभ्यास होत नाही आपला, मेणबत्ती काय. आमच्या डोक्यात सगळंच लाईट गेली, आता घरी सोडतील, लिहा. तर 2 मुद्दा मेन पाडले पेपरावर. सर मेन पडलं तरी लिही. मग आम्हाला त्यांनी सांगितलं शेवटी शिबिरचा अनुभव लिहा, एक पेज असतो आम्हाला, निबंध अनुभव. मग मी अनुभव लिहिला. खरं तर शिबिर ठेवलं तर बाबा पहिल्या दिवशी मला भारी वाटलं, नंतर मला कंटाळा यायला लागला. रोज या 8 वाजता जा, 3 तास अभ्यास करा, 3 तास लिहा. मार्क तर तेवढेच पडणार आहेत जेवढे आम्हाला माहिती आहेत. पण एक दिवस जेव्हा मजा आली, जेव्हा लाईट गेली तेव्हा हे मी लिहिलं होतं प्रॉपर. आणि मेणबत्ती सरांनी आणल्या, मग सगळ्या टेबलला लावल्या आणि आम्ही लिहिलं. पण मला असं वाटत होतं की सरांनी घरी सोडायला पाहिजे होतं. आणि त्या दिवशी मी खुश झालो होतो, पण यार उगाच मेणबत्ती आणली. सगळं लिहिलं होतं आणि सगळं सर म्हटलं खरं लिहिलं, आम्ही वाचत नाही कोणी, एवढं खरं थोडी. मग सर यायचे, मग सर झोपले की आम्ही मस्ती करायचो, हसायचो. सगळं लिहिलं मी. आता दुसऱ्या दिवशी आम्ही आपल्या वर्गात गेलो सगळे पोरं. आणि मग ऑफिसमधनं फोन आला, गौरव मोरे मुख्याध्यापकाने तुम्हाला बोलवलं. हा भाई धडकी बसते असं झालं यार, मला बोलवलं मुख्याध्यापकाने. गेलो कारण आम्हाला एक सर नाही मारायचे, अनेक सर मारायचे आम्हाला रूम मध्ये घेतलं तर. कोणी बरोबर ताप म्हणजे बघेपर्यंत कळायचंच ना किती जणांनी मारले म्हणून. तर गेलो, असा टेबल होता इकडे, तर त्यांच्या हातात पेपर होता. मला सर शिबिरचा अनुभव मस्त होता सर, खूप छान वाटलं. आणि तुम्ही जी काय मेहनत घेताय आमच्यासाठी मला भारी वाटलं सर. काय तुझी मेहनत मी वाचतो म्हणे, तुला आमच्याबद्दल काय वाचते. आणि वाचलो. 12-13 सर बाजूला उभे होते माझ्या, सगळे असे बघत होते, चोर पकडला काय, अशा नजराने माझ्याकडे बघत होते. मी आपला अरे यार यांनी वाचलं यार. तर मला म्हणतं का लिहिलंस, म्हटलं सर मला कोणीतरी सांगितलं की वाचत नाहीत म्हणून लिहा. माझंच कसं काय वाचलं. मग आमचे दुसरे सर म्हणाले परफेक्ट आहे त्याचं, त्याने सगळं खरं लिहिले, बाकी चोर आहेत, आम्हाला असं वाटलं तसं वाटलं, एका प्रश्नाचं उत्तर येणार नाही म्हणले, याने खरं लिहिलं. म्हणले सर मारणार नाही ना. नाही म्हणले जा. अरे पोरं सगळे बाहेर उभे, आता यायला तोडतील म्हणून बाहेर आलो. काय व्यवस्थित इन बिन निघाले नाही, काय ना घाम काय आलं भाई. म्हटलं हे वाचलं यांनी. तर 2-3 डोक्याला हात लावला. बोल काय रे काय झालं. आणि मी लय लिहिलंय, मला असा अनुभव आला, कदाचित 70-80% तर मला पडतीलच. म्हटलं मिळाला तुम्ही, आता मी सुटलोय बोललो, तुम्ही मिळालात बोललो.
शिबिर असं 8 ते 8. तेव्हा कसं होतं ना, ते 150 मार्काचे परीक्षा ना, 75 काहीतरी 52 52 तुमच्या टोटल व्हायचं बीजगणित आणि टॉप 5 वगैरे पण आलं ना. नाही टॉप 5 आम्हाला 750चा ना पेपर. आम्हाला तर सर सकाळी 4 वाजता अभ्यास कसे करतात ते बघायला यायचे सर. आमचे मानलं पाहिजे आमच्या शिक्षकांना खरं तर. मेहनत हो, आणि खरंच यायचे ते. एवढा पवईला भांडूप आणि कल्याणवरनं येऊन ते पवईला आम्हाला अभ्यासासाठी, आणि आम्ही ढेंग्यावर कोण झोपलेला असायचो. तर 2-3 मुलं सोबत असायची, ज्या अभ्यास नाही करायचा ना ते 3लाच उठून बसायचे. सर कोणाकोणाचं घर कुठं मी दाखवतो, फक्त मला मारू नका. तर ते घेऊन आले नाही. एकदा माझ्या खिडकीतनं मला बघितली, बेल वाजवतो आम्ही का उकडली नाही. बघितलं तर मी जस्ट म्हटलं बापरेस 4:45 उठलो. हां सर आता उठलास? सर 4 वाजल्यापासून अभ्यास करतोय. अरे आत्ता लाईट लावली तू. सर बंद केली होती, आईच्या बाबाच्या डोळ्यावर येत होता म्हणजे बंद केली होती मी. वर्गात सकाळी भेटत तासाभरांनी. आणि मी आमचा मित्र होता नवनाथ म्हणून. मला यार काय त्यांनी बघितलंय आणि मी सांगितलंय. नवनाथची वाट लागणार काय सकाळी तोडला ना आम्हाला सगळ्यांना. आम्ही एवढे येतो, मग 2-3 दिवस कंटिन्यू 4ला उठलो, कोणच नाही आलो. आणि ज्या दिवशी झोपलो नेमके त्या दिवशी परत आले. अरे यार बोलले काय चालू आहे यार. नशीब माझा असं होतं की एकदाची 10वी संपली पाहिजे. अरे एकदाची परीक्षा देऊन टाकून होऊन जाऊ मोकळे यार. मग 10वीची परीक्षा झाली, IIT मध्ये गेलास तू. एक्झाम सेंटर मी IITला बाहेरून, अरे ते नाव वाचलं तरी पटकन मला इंग्लिशमध्ये वाचता येत नाही. फक्त फिरायला गेलेलो आम्ही. आणि ते काही तिकडे कॉन्सर्ट असतात ना, ते कॉन्सर्ट ऐकायला गेलो. मूड इंडिगोच्या वेळेस गेलोय. मग ती आम्ही सेटिंग लावायचो मोठी. आणि आपले काही मित्र तिथं राहतात तर त्यांना फक्त त्यांच्या घरात IIT जर आतून बघूया मस्त कॅम्पस मोठा आहे म्हणून. आणि पलीकडे पाईप आहे ना, बरोबर, पाईपलाईनवर आम्ही जायचो. बरोबर. तो पाईपलाईनचा पण विषय मस्त आहे. काय ग्रीनरी आहे त्या रोडला पाईपलाईनच्या आतल्या. चारे कॉलनीत मजा आहे बॉस पवईला. पावसात तर म्हणजे जन्नत आहे. खरंय. मग 10वी नंतर माहोल काय झालेला? मग काय करायचं, कुठं जायचं, कसं करायचंय काय? ज्या दिवशी हॉल तिकीट हातात आलं ना, सर आम्हाला नेहमी म्हणायचे की शाळा तुम्हाला आठवेल ज्या दिवशी तुमच्या हातामध्ये हॉल तिकीट येईल ना, तुम्हाला कळेल शाळेचं महत्व काय. नाही मजा आज काय नसतंय. आज काय नसतंय म्हणायचो. आणि ज्या दिवशी हॉल तिकीट हातात आलं तर म्हटलं शाळा संपली तुमची. म्हटलं शाळा संपली हो. आणि दुसऱ्या दिवशी काहीच नाही ना, आम्ही सगळे घरी. आईला बोलले आपला 12-13 जणांचा ग्रुप होता यार, सगळे घरी. आपण हो गेले कुठे सगळे. नवनाथ असेल, प्रमोद असेल, आमचा विदेश असेल, रहीम असेल, सगळी आमची मित्राची गँग होती ना सगळी. आम्ही असे होतो ना की सर नेहमी म्हणायचे यांना चिरला ना तरी एकमेकांचे नाव सांगणार नाही. आम्ही चांगले मित्र होतो. आम्ही असे मारामाऱ्या किंवा असे करणारे पूर्ण होतो. आम्ही मजा मस्ती करणारे पूर्ण. म्हटलं यार पोरं गेली कुठे यार, आता काय करायचं. 10वी नंतर परीक्षा झाली, आता कॉलेजला सगळे वेगवेगळ्या ठिकाणात हे मग आपल्याला माहीतच नाही. आणि मग तेव्हा थोडंसं आम्ही हल्लो होतं की यार आता थोडेसे आता मित्र इकडे तिकडे गेले, त्यांच्यासोबत ग्रुपने राहत होतो. नंतर एवढे वर्ष एवढं वर्ष एकत्र होतो आम्ही, जाम मजा करायचो. आम्हाला असं 26 जानेवारीच्या अगोदर काही ट्रेनिंग देतात ना हे करायचे, मार्च त्याच्या वेळेस. तर मी आयडिया करायचो आम्ही, भाई आता मी आतमध्ये जाणार आहे. कसं रे बघा सर चक्करून पडायचं. काय आलं सर, याला चक्कर आहे सर, मोरेला चक्कर आली सर. लॉसला आम्ही बारीक सारीक होतो ना, तिघांना चक्कर यायची, तिघांना चक्कर आली ना लिहा मारायची. त्या दोघांचं ठीक आहे, तुमचं कसं काय चक्कर आलं तुम्हाला सर, आम्हाला जरा त्यांचे बघून नाही. मग ते तिकडं आम्हाला ओढलं शिवाय करायचं. आणि आम्ही आतमध्ये मस्त बेंचवरती मजा करतोय. शाळेत चक्कर येणं हा खूप मत सगळ्यांच्या आयुष्यातला विषय. दुखणं, चक्कर येणं, राष्ट्रगीताला पडलेत. मी तर म्हणतो ह्या दोघांनी तर केस करायला पाहिजे पोरांवरती. पोटात दुखणे चक्कर त्या दोघांनी केली पाहिजे की सर आम्ही येत नाही, इतके वेळ यांच्याकडे येतोय, आम्ही येतच नाही कधी तरी यांच्याकडे येतोय. हा का झोपलाय सर, त्याचं जरा डोकं दुखतंय. गेले का रे? मला कधी पण चक्कर नाही आलंय शाळेत. नाही पण कोणतरी आपल्या वर्गातला पडायचंच नेहमी. तर मला असं हे व्हायचं की अरे याला चक्कर कसं येते, कसं वाटतं चक्कर येते तेव्हा. आमचा एक मित्र होता, मी त्याचं नाव घेणार नाही बिचाराचं, नवनाथ नव्हतं. हे सगळे आपली पोरं बोल. त्याचा अभ्यासच झाला नाही, तर त्याचाच काय आमचा कोणाचाच व्हायचा नाही. आणि आम्ही ना नेमके पहिल्या बेंचवर असायचो. आले की पहिली साफ आम्हालाच पडायची. तर आमचे सर त्याला बोलले होते की तुझी भविष्यवाणी सांगतो म्हणे मी. तर म्हणले काय, खूप वर्षांनी तू असा काठी टेकत येशील, मग मी तुला विचारन बाबा कुठं चाललाय,
तू म्हणशील ऑक्टोबरचा फॉर्म भरायला. अरे 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 ऑक्टोबरचा बाप रे बाप बोललो. अभ्यास केला पाहिजे. म्हटलं सर हा काढे टेकत सर तर तुम्ही यंग कशा काय पण उदाहरण. पण आम्ही एवढे घाबरणार यार, हे खरं यार, आपला अभ्यास करायला पाहिजे, थोडाफार का होईना आपला अभ्यास केला पाहिजे. आणि शिक्षक सांगत ते जाम. मी एकदा ते लीड पेन्सिल असते ते मागणं दाबतात ती, त्याचं झाकण गिळलेलं, खटकन गेलं ते असं खेळ टाइमपास चाललेला, काहीतरी जोक बिक झाला आणि मी ते असं तोंडात पकडलं गेलं. मी लगेच आता काय करू विज्ञान आपले हे असते ना प्रयोगशाळा, तिकडे गेलो. म्हटलं तिथल्या लोकांना कदाचित माहिती असेल. सर म्हणाले आता तुझी वाट लागली आहे, आता ना तुला सोनोग्राफी वगैरे करायला लागेल, तू हॉस्पिटलला जा, आता तू घरीच जा, तू थांबूच नकोस. आणि जी फुल मुद्दामून घाबरत होते, पण मी जे सिरियसली घेतलेलं ना, फुल स्ट्रेसमध्ये येऊन बसलेलो वर्गात परत, की आता उद्यापासून येणार नाही. शिक्षकांनी कुठल्या रूम मध्ये घेऊन नाही मारलंय, संगणक रूम मध्ये. संगणक चप्पल बाहेर काढायची असते ते. हे संगणक आहे, संगणक आहे. आणि एकाने चुकून बटन दाबलं, तोडाल सरांनी. मला विचारलंस, म्हटलं बरं झालं बाबा हे बटन दाबलंय, बसला असता तर आज किती मारला असता आपल्याला. आणि त्याच्यात आम्हाला 10 पैकी 10 मिळायचे. क्या आहे 10 पैकी आणि जोडायचं काढायचं का पण तुम्ही संगणक खोलीच्या बाहेर. अरे संगणक रूम मध्ये नेला म्हणजे त्याला कळायचं की बाबा आपल्याला आज तोडणार आहेत म्हणून. अरे 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 तू तिकडे चला संगणक रूम मध्ये. येताना अशा आधी मस्त जायचे, येताना सगळा घाम, सफेद शर्टाला डाग लागलेले आहेत, इन बाहेर आलेली आहे. काय रे काय झालं, मारला यार, तोडला. पण काय कारण असायचं काय? आपलं कारण असणारच ना, विनाकारण पोलिसाला मारतोय, काहीतरी कारण असेल ना म्हणून तर पाहायचं. पण होतेच पोरं तसे सगळे. मार तर खूप खाल्लाय मी, आजकाल नाही मारत पण जास्त कुठेच. पण तेव्हाची गंमत वेगळी होती, तेव्हाची गंमत छान होती. कारण ते अभ्यासासाठी, आणि आम्ही करायचो पण सगळे तसेच नाही यार, त्याच्यामुळेच ते तसं करायचं ना, कोण विनाकारण मारते त्यांच्या. पण त्या सगळ्या वातावरणामुळे आज सगळे बाहेर पडलो. आज सगळे मोठ्या मोठ्या हुद्द्यावर आहेत. आज कुणाचं मेडिकल आहे, कुठे एका ठिकाणी मोठं ऑफिसर आहे, ते मी थोडासा टीव्हीला दिसतोय, असे बाकीचे सगळे. अच्छा, म्हणजे त्याचा त्यांना खूप अभिमान आहे की गौरव आमच्या शाळेतला विद्यार्थी आहे म्हणून. किंवा जे मुलं काय काय बनलेले आहेत, तर प्रत्येकाचा त्यांना अभिमान आहे की अरे आमच्या शाळेतली, आपल्या मिलिंद विद्यालयामधली मुलं आहेत, तर त्यांचाही आम्हाला खूप अभिमान. त्यामुळे थँक्यू आमच्या शाळेला नेहमी थँक्यू बोलायला पाहिजे. सेम. आणि शिक्षकांचं किती, त्यांच्या हाताखालनं किती हजारो मुलं जातात, पण तरी ते लक्षात ठेवतात, हा माझ्या त्या वर्षी ह्या वर्गात होता वगैरे, असे पण शिक्षक भेटतात. मी दापोलीला जातो तेव्हा कमाल आहे. मजा आहे. शाळेतच खरी मजा आहे. नंतर काय बाकी, नंतर मग आयुष्य अंगावर येतं. हा म्हणजे आपण एक स्टेप पुढे जातो ना. 11वी वगैरेला असं झालं की अरे यायला रिटर्न जायला पाहिजे, 10वीच बरी आहे, म्हणजे 10वीपर्यंत शाळा बरी आहे, त्याच्यानंतर नको काय असं वाटत होतं आम्हाला नेहमी. पण ठीक आहे, मजा मस्ती चालायचीच, कारण त्या मुलांसोबत मग सहल एन्जॉय केलेली आहे. बरोबर. साखळी खेळायचो आम्ही. ते त्यानंतर ते काय म्हणलं त्याला, आबाधोबी ना, लगोरी एन्जॉय केलेली. त्यामुळे ते सगळं तेव्हा आठवायचं आम्हाला. स्पर्धा बिर्धांना जायचात का? हो, आम्ही खेळायचो ना, खो खो वगैरे. कबड्डीत मी कधी भाग नाही घेतला, कबड्डी मला कधी जमलं नाही बाबा. खो खो मध्ये आम्ही भाग घ्यायचो, खो खो असेल, बाकी सगळ्या खेळांमध्ये. मस्त. रनिंग मध्ये भाग घ्यायचो आम्ही, तिघे मागे थांबायचो, बाकी सगळे निघून जायचे, तर आम्ही पळायचो. लेमन अँड स्पून आमच्या तिथे चमचा गोटी. लेमन स्पून. खरंच लिंबू द्यायचे आम्हाला गोटीच देते, चमचा गोटी स्पर्धा. कारण ते गोटी खूप जास्त हलते, लिंबू सोपं आहे तसं, आमच्या ते कठीण एकदम. आमचा बॅलन्सच व्हायचा नाही. आणि ते गोणी घालून सॅक्रेस, पोतं काय पोतं सर स्पर्धा काहीतरी होते आमच्या तिथे. ते पोतं पण घरी तुम्हीच घेऊन यायचं, तुम्हीच घेऊन या. चमचा गोटी पण तुम्हीच. मला बोल काय खरं नाही यार, मग मजा यायची. गॅदरिंग आठवतं का? अरे गॅदरिंगला तर आम्ही सगळ्या कधी भाग नाही घेतला, आम्ही सगळ्या शेवटी असायचो. आमचे एक सर असायचे, पण म्हणजे पानसरे सर, ते जे काय सगळं होतं बांबू घेऊन नजर ठेवायचं ना, काय आवाज करेल कोण, आणि तेच सगळ्यात मागे असायचे. ते दिसले की भला गप्प बसायचो, किती मोठा असू द्या, किती मोठा ते असले की कोण आवाज नाही करणार गॅदरिंगला. नाही कधीच नाही. पण डान्स वगैरे करायचा तुम्ही? मी शाळेत फार असं भाग नाही घेतला कधी. थोडासा मी आपल्या पोरांमध्येच राहायचो जास्त करून, मी कधी भाग नाही घेतला. पण गॅदरिंगला मजा यायची.
आमचे मित्रही भाग घ्यायचे. तो माहोलच व्हायचा ना 15 दिवस आधीपासून प्रॅक्टिस 1 महिना 15 दिवस अगोदर. आणि काय होतं मग अर्धा वेळ प्रॅक्टिस ना अर्धा वेळ अभ्यास. आम्ही याच्यात खुशायचो. हो सर ते गॅदरिंगचे प्रॅक्टिस. अरे राहिलं जा झगास. आम्ही बाकी काय मग मैदानात पाणी मार, हा मग शाळा साफ कर. आम्ही हे स्वच्छता अभियान. आम्ही सगळे स्टुडंट होतो. मग आम्ही ते कामं करायचो. मजा यायची आम्हाला. पक्की टाकायचं ना, ऑफकोर्स त्याला पक्की म्हणतात ना काय चुना, ते करायचं. ते काम आमच्याकडं असं वाटायचं की काय मोठं काम करतोय. खरंच वाटायचंच आपल्याला जबाबदारी आपल्यावर दिली आज. अभ्यास करा हेच करायला लागेल तुम्हाला म्हटलं. ते जे काय बोलायचं ना म्हणजे आहेच दरवेळी का अभ्यास करा आपण पक्की टाकत बसू. नाईस. तुमचं गाव कुठे आहे? मी तसा म्हणजे माझा जन्म मुंबईचाच आहे. गाव तसं आमचं आता औरंगाबाद संभाजीनगर आताचं. ओके. सिल्लोडचं आहे मी. ते माझं गाव, आईचं गाव. माझ्या बाबांच्या गावाला मी कधी गेलोच नाही. ओके. ते तिकडे बुलढाण्याला आहे. ओके. आम्ही मोस्टली आतापर्यंत आम्ही इकडेच जातो, सिल्लोड सारोळा आमचं गाव. ओके. आणि तिकडे मग असं म्हणजे सुट्ट्यांमध्ये सारखं जाणं व्हायचं की कसं? तिकडे कोण राहतं? मामा, पूर्ण मामाची फॅमिली. हा. तर आम्ही तिकडे जायचो. मग तिकडचं लहानपणीचं काय आठवतंय का? म्हणजे काय ना, आम्ही परीक्षा संपली की आम्ही जायचो तिकडे फक्त. मग 2 महिने तिकडेच. मग जेव्हा शाळा सुरू व्हायची 13 जूनला, आम्ही 14-15ला यायचो. एसटीचा प्रवास असायचा. नेहरूनगरवरून आपण एसटी पकडायचो. तर तो ड्रायव्हरच्या मागे बसून तो प्रवास बघण्याची मजा आहे ना, तर ती आता. आणि तेव्हा असं होतं की ट्रॅव्हल्सचं क्रेज होतं ना. त्याला कुठली ट्रॅव्हल्स होते यार, आपण काय म्हणतो, डीलर नाही काय, वोल्वो लक्झरी 2x2. लक्झरी ना. आम्हाला सांगायची मुलं आम्ही लक्झरीने गेलो. तो माझं असं होतं की यार लक्झरीने गावाला जायला पाहिजे. पण एसटी महामंडळात आपलं होतं त्यात ते भारी होतं, कारण 1-2 महिने आधी तिकीट काढावं लागायचं एसटीचं. तारीख कन्फर्म करायची. मग नेहरूनगरवरनं गाडी सुटायची. मग ती गाडी सुटताना मग कुठेतरी नाशिक का इगतपूरला ड्रायव्हर चेंज व्हायचा. तिथून पुढे फास्ट पळायची. असं पण एक समीकरण होतं. ती एक गंमत होती. एशियाड, रातराणी. आम्ही ड्रायव्हरच्या मागे तिथंच मागे बसून ते असं चाळी पकडून मग ते रस्ता बघत ते माळी आजूबाजू. कारण लहानपणी लाल रंगाची एसटी असायची आपली, ती स्टँडर्ड होती. आणि जर अशी थोडीशी बेटर पांढरी आणि त्याला निळी का हिरवी पट्टी असायची. ती एक वेगळी. तिला एशियाड म्हणायचं. आणि एशियाड काय म्हणतात, तर ते पूर्वी काहीतरी एशियाड नावाचे खेळ झाले होते आपल्या. ते कॉमनवेल्थ वगैरे कसं असतात, तेव्हा त्याने त्या खास बनवलेल्या त्या स्पर्धकांना नेण्यासाठी फॉरेनवरून आलेल्या. आणि मग त्या महामंडळात आल्या, असं काहीतरी स्टोरी त्याची. आमचा जास्त प्रवास यानेच झाला, एसटी महामंडळ आणि आपलं बीएसटी मुंबईतलं बीएसटी. अरे एसटी पण काय माहोल होता. आधी 3-3चं बाकडं असायचं पूर्वी. आई मावश्या वगैरे आम्ही बसायचो, कारण दापोलीवर मुंबई त्याला हे ट्रॅव्हल बिव्हल आत्ता चालू झाले. मी लहान होतो तर काहीच नव्हतं, एसटीने जायचो आम्ही. मजाच वेगळी आहे. तसं त्याच्यातनं आम्ही तोंड बिन लावून असा बसायचा त्या खिडकीत बाहेर बघत. आणि त्या सगळ्या खिडक्या डोकं बांधली लोक असायची. ते एक वेगळे असायची. तंबाखू वळलेले वेगळे असायचे. प्रत्येक आपापली वेगवेगळी क्वालिटी. जोरात बोलणारे वेगळे असायचे, कारण ती गाडी अरे मग तुम्हाला माहितीये का तिकडे गेलो होतो मग तंबाखू घ्या, तो गाडीचा आवाज. प्रत्येक वेगळी गंमत. चढात आवाज, जोरात नाही जात वाटतं पुढे आता वगैरे असे लोक बोलणार. भारी होतं. पण ते सगळंच भारी होतं. ब्रेकडाऊन होणी एसटी एक वेगळा माहोल. मग तो सहलीसारखं वाटायचा मला कधीतरी. रॅन्डम कुठे जंगलाच्या बाजूला वगैरे पंक्चर वगैरे झाला टायर की मग सगळे उतरणार. सहल क्या बात आहे यार. सहल झालं, मजा होती यार. पण सगळीच वेगळीच मजा आहे. एसटी पण आम्हाला शाळेत मध्ये तोंडी परीक्षेला सगळ्यात जास्त मार्क पडायचे आम्हाला. कारण आम्ही दोघं कसं सांगतो, एकाने गाणं गायचं, दुसरं नाचणार. मग तो गाणी गाणार, आम्ही नाचायचं 10 पैकी 10. मला हीच परीक्षा होती. अभ्यासक्रमातली गाणी की कोणती पण? ही आपली गाणी, हिंदी गाणी, मराठी गाणी, 10 पैकी 10. यार बोललो, ही एकमेव परीक्षा ज्यात पैकीच्या पैकी मिळायची आम्हाला. यार कुठली यार आपण काय केलं यार, आपण गाणं गायलं आपल्याला 10 पैकी 10 मिळाले. मग कुठलंही गाणं गायचं, मग 10 पैकी 10 घेऊन जा. जबरदस्त. त्यांना माहित आहे ह्याला विचारून काय फायदा नाही. तुम्ही गाणी गा, तू नाच, तू हा गाणी, तू नाच. मला इमॅजिन होते एक पलका जीना. तेव्हा तर बाप, प्रत्येक एरिया टिडिंग डिंग डिडिंग टिडिंग डिंग डिडिंग आपले चालले की टिडिंग डिंग डिडिंग टिडिंग डिंग. जो दिसेल तो टिडिंग डिंग डिडिंग टिडिंग. अरे यार बोललो, जो दिसेल तो ऋतिक रोशन होता त्यावेळेस. कहोना प्यारे राज असे एकत्र फिल्म आले होते. आम्ही खूप
मधल्या सुट्टीत कल्टी मारून आलोय. राज म्हणजे तो भूताचा वाटतं. अरे, पहिला वाला जबरदस्त होता तो. आपके प्यार में. सुष्मिता सेन होती का त्याच्यात? नाही बिपाशा बिपाशा बासू. बासू. हा, sorry. मेरे इतने Pino करीब मत Moria. आना मैं तुम्हें बर्बाद कर दूंगी. आम्ही शाळेत बरंच मैं बर्बाद होना चाहतो. मग त्या दरम्यान ऋतिक रोशन तर नवीन आलेले स्टार आणि मग मिशन काश्मीर आणि हे सगळंच. अरे नंतर मिशन काश्मीरची कॅसेट होती हो, आमच्याकडे. फिजा. रिंद पोशुमार मी केलेला. मग फिजा त्या दरम्यान आला होता. हे अजून असे सिनेमे होते. हो मग खतरनाक. ते कॅसेट आणून टेप रेकॉर्डला लावायचे. चालू. हा नाही तर मग टीव्हीला MTV VTV असं असायचं ना म्युझिक चॅनल. ते एक होतं. त्यावेळी टायमिंग ठरलेले असायचे ह्या टायमाला बघायला त्यावेळेला लावायचं. लागणार नवीन गाणी. ते एक भारी. बसायचो आपण हा. मग. मग दुपारी. टिडिंग सगळं होतं आमचं. मग एक तर आमच्या मित्राने भाग घेतला डान्समध्ये. तो ओपनिंग असाय ना टू टू ते बासुरी वगैरे ना, तो बासुरीपासूनच चालू होतं त्याचं. अरे त्याच्यानंतर ते डान्स कधीच नाही केला. पोरांनी त्याला जगूच दिला नाही. हेच त्याला अरे तू कुठं लावला, अरे थांब ना. त्याने परत केलंच नाही. त्याला म्हटलं बासुरीवर तुझ्या घरच्यांनी त्रास डान्स केला होता, पहिला ऐक तरी ना. गाणं बसवलंस तर तू ऐक ना जरा. टिंग नंतर चालू होईल ना. तो पहिलाच कसा नाचेल बोललो. बोलतो चूक झाली यार माझी, मला सोडायला यार तुम्ही आता सगळ्यांनी मिळून. पोरं सोडत ना चाळी. स्पर्धा व्हायच्या तुमच्या त्याच्या रेकॉर्ड डान्स स्पर्धा व्हायच्या. आजूबाजूला हो, व्हायच्या. पूजेच्या वेळी इकडे तिकडे कुठे गणपतीला व्हायच्या, पूजा असेल तेव्हा व्हायच्या. रेकॉर्ड डान्स स्पर्धा. आम्ही जास्त करून गोविंदाच्या गाण्यावरती भाग घ्यायचो. ते जरा बरं पडायचं आम्हाला. हा इझी स्टेप्स जरा. आमची एक बिचारी मैत्रीण होती. आम्ही दोघं डान्स केला आणि इथून डान्स संपला. किसी डिस्को में जाए किसी होटल में झालं आणि डान्स संपला. घरात आला का आवाज नका मारू डान्स कसा काय केला. अरे यार बोललो यार. आणि आम्ही 6वी त्याच दरम्यान कुठे तुला असो. मग आम्ही विचारलं काय मारलं. अरे हो मारलं आम्हाला. अरे यार बोललो काय बोलणार. ते एक पण रिस्ट्रिक्शन पण होतं ना बरंच. असं पण होतं. आम्हाला नाही, आम्हाला कोण काय विचारायचं नाही. कुठे आहे काय. अरे आम्ही तर गोलीमार भेजी गाड्यावर नसलोय. कपडे सगळे असे होते. अरे काय चाललंय. अरे छपरी तर छपरी गाणं पण असं निवडलंय डबल छपरी. आणि कशी नाचतो रे आम्ही. तिघच होतो आम्ही. कशी नाचलो. बरं आमचं चॉईस काय, तुम्ही कुठल्या गाणं नाचतात. आमचं ठरलेलं आहे. त्यांना वाटलं का ते वेगळं काढतील. शाळेत नाही ना. नाही एरियात गोलीमार भेजीवर नाचतो होतो आम्ही. गोलीमार भेज म्हणजे एकमेकांचे ते कपडे ओढण हे कर. तर एरियातल्या लोकांना लाज वाटली होती की रे किती लाज काढतात रे पोरे. मस्त मजा. खरंच मजा. आणि तेव्हा काय असं जजमेंट काय नाही, आपण करू ते काय जजमेंट काय नाही. फार तर मारतील. येतात आता. 10वी नंतर वास्तव फिल्म आली होती ना. तर आमचं डिस्कशन पावभाजीचा धंदा करूया. अरे अरे म्हणजे बघितलं ना का पिक्चर मध्ये केवढे पैसे कमवते. हो 50 तोला. पावभाजी धंद्यात पैसा आहे. पावभाजी धंद्यात पैसा आहे. वास्तव आला त्यावेळेस त्या धंद्यातच पैसा आहे. चला आता काय करायचं बघतो काहीतरी करूया आपण घरी जाऊन. हे डिस्कशन संध्याकाळचं. आमच्याकडे चहा आला होता. तो खूप चहा विकतो आजही आहे. तर आम्ही शाळा सुटली की त्याला मदत करायचो ना की ते चहा घेऊन जायला. किटली वगैरे. इकडे अरे चहाची टपरी टाकूया. चहाच्या टपरीत पैसा आहे बघ ना. 50, 100, 200 जाते त्याचे यार. मस्करी का. तेव्हा काय ते 2 रुपयाला चहा होते. कटिंग चहा वगैरे असं काहीतरी. आपण चहाचा धंदा हे आमचे स्वप्न यार. पावभाजीची गाडी चहा विकायला पाहिजे. ते आता पण मित्र भेटतात ना. तुला काय करायचं चहाचा धंदा. 10 रुपये चहा झाली. चल निघ ना बाबा आता. तू शाळा झाला मोठा चालली. अरे आम्ही पण इंजिनिअरिंगला ना हॉस्टेलच्या बाहेर एक चहावाला होता. अजून पण आहेत तिथे बँड्रा ईस्टला आम्ही हॉस्टेल होतो. तेव्हा पण आम्ही आपला मरमर अभ्यास करायचो. आणि काय तो इंजिनिअरिंगचा अभ्यास व्याप सगळा. आणि आम्ही असे शेवटी अभ्यास करून वगैरे परीक्षेच्या संध्याकाळी जायचो चहा प्यायला तिथे. आणि असं जरा वेळ उभं राहून एका चहाची टपरी टाकूया का आपण. आणि छोटी टपरी. केवढा बिझनेस. पानाचा धंदा वगैरे. म्हटलं हे टाकलं पाहिजे यार. खाली ठेवल्यावर अजून इन्कम. काहीतरी वेगळं. तर ते आमच्या डोक्यात जाम असायचं यार. चहाचा धंदा केला पाहिजे. वास्तव होतं म्हणजे पावभाजीचा धंदा मजबूत पैसा आहे वास. आणि तुला तेव्हा 10वी नंतर तरी तुला काय डोक्यात होतं. काय करावं असं वाटेल तुला. काय कुठे जायला पाहिजे शिकायला. किंवा कोण तुझे मित्र गेले आपण हे करूया इथे फॉर्म भरूया हे काय असं काय होतं का. काहीच माहित नव्हतं काय करायला पाहिजे. माहीतच नाही ना. कारण आम्हाला असं काही माहितीच नव्हतं. आम्ही वेगवेगळे उन्हाळ्याच्या सुट्टीतले सेमिनार अटेंड करायचो. मग ते मोठ्या मोठ्या कोर्सेसची नावं घ्यायची.
अरे यार बोललो हे कधी ऐकलंच नाही आपण, तर कसं करणार आपल्याला, माहीतच नाही ना माहोलमध्ये, आमच्या आजूबाजूच्या माहोलमध्ये सगळं नव्हतंच. तर मग काय करू, तर एक गोष्ट सगळीकडे होती, कॉमर्स करा ते बेस्ट आहे. बरोबर. फिर कॉमर्स करते आपण, मग कॉमर्सला ॲडमिशन घेतलं. कॉमर्समध्ये काय असते काय नाही, आर्ट्सला काय असते काय नाही, काहीच माहिती नव्हतं आम्हाला, माहितीच नव्हतं काही. त्यामुळे ज्या जगा देखील हम लोग घुस गए उधर, असं झालं आमचं ते. पण मग मला लकीली मित्र खूप चांगले भेटले सगळ्याच वेळेस. शाळेनंतर खूप चांगले मित्र भेटले मला त्यांच्यामुळे थोडी म्हणजे माहिती, काय काय हुशार होते, त्यांना सगळं माहिती होतं. अरे म्हटलं अरे तर आपल्याला काय माहित नाही, तर ॲटलिस्ट जे काय ते बोलतात ते आपण ऐकूया तरी, प्रयत्न तर करूया. मग मी कशी बशी 12वी काढली, मी 11वी-12वी निघाली माझी. आणि मग फर्स्ट इयरला मी BMMला ॲडमिशन घेतलं होतं. मला नाही माहिती एवढं इंग्लिश असते सकाळपासून संध्याकाळपर्यंत. पहिल्या सेमिस्टरला मी फेल. म्हटलं व्हेरी गुड, आता मला चेंज करता येईल ना, बोललो तुम्हाला चेंज करता येईल, गुड. म्हटलं डायरेक्ट कॉमर्सला ॲडमिशन. मला नव्हतं माहिती एवढं इंग्लिश असतं म्हणून. मला आजही इंग्लिश बोललं मला भीती वाटते. पण आय थिंक BMM इंटरेस्टिंग असतं जर का ते मराठीत असतं मला तसं, कारण ते विषय चांगले होते. हो, पण मला ना, मी ॲडमिशन घेतलं आणि ते सगळंच इंग्रजीमध्ये. मला माहिती असतं तर थोडंफार आपण काहीतरी प्रिपेअर झालं असं, किंवा नंतर तरी केलं असतं, असं काही नाही. मी ड्रॉप लागला मला, मग मी थांबलो, मग मी लगेच पुढच्या वर्षी ॲडमिशन घेतलं कॉमर्सला. असं गॅप सर्टिफिकेट वगैरे काढलं आणि ॲडमिशन घेतलं कॉमर्स करून ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं. पण पण उशिरा झालं. वेळ घेत लांबत मी वेळ घेत अभ्यास केला, व्यवस्थित पूर्णपणे अभ्यास केला. तिथे मॅथ्स होता यार, त्या मॅथ्सने पण मला जे काय यार म्हटलं हे माहिती असतं तर आधीच आर्ट्स घेतला असतं यार, मी पटाकडून पाठांतर करून सुटलो तरी असतो. शिक्षण झालं तिकडे, झालं, ग्रॅज्युएशन केलेलं आहे कम्प्लीट. पण घरच्यांचं काय असं तेव्हा होतं का, काय अपेक्षा वगैरे, लगेच नोकरीच मिळाली त्यांचं तर म्हणजे गव्हर्नमेंट जॉबला लागला पाहिजे, नोकरी करायला पाहिजे, आणि त्यांच्या अपेक्षा चुकीच्या नाहीत. बरोबर. पण आपलंच काय घडत नव्हतं, आपल्या बुद्धिमत्तेला काय सुचतच नाही, तर काय करणार. मग सोबतचे मित्र सगळे पुढे जायला लागले, पैसे कमवायला लागले, बाईक्स सब लेके आणायला लागले. मला यार काहीतरी घडायला पाहिजे आपल्या आयुष्यात, नंतर आपण असेच राहू. झालं, घडलं. मी त्याच्या मनात काहीतरी वेगळंच होतं आणि ते झालं, ॲक्सिडेंटली घडलं ते सगळं. पण त्या फेजमध्ये मग काही मित्र आपले खास असतात, किंवा आपल्या घरातली काही लोक असतात, असा एखादा मामा असतो किंवा काका असतो, तो आपल्याला काय काय गाईड करतो, हे करून बघ, ते करून बघ. अशी कोण व्यक्ती होत्या तुझ्या घरात किंवा अशा जवळपास? नाही, आमच्या घरात तसं ते म्हणत तुम्ही शिकताय, तुम्ही आता बाहेर फिरताय, जग तुम्ही बघताय, तर तुमचं तुम्ही बघून घ्या, काहीतरी करा, पण चांगलं करा, वाईट मार्गाला जाऊ नका. एवढं सगळं आम्हाला बेसिक जे आपल्या घरी प्रत्येकाला सांगतात तेच सांगत होते आम्हाला. असं काय म्हणजे डिरेक्शन असं कोणी देत नव्हतं किंवा हे कर, तेच सांगतो ना, आम्हाला काय माहितच नव्हतं. तर कारण आम्ही ज्या माहोलमध्ये होतो तिकडे डिरेक्शनचा काही संबंधच नाही. क्या वावा क्या बोलता, आमचा माहोल क्या बोलती पब्लिक, अरे एकदम ओके, एकदम ओके वाय. तर ते होतं सगळे ते. मग आमच्यासाठी मला ठीक आहे, तो पण एक अभ्यास आहे, ती एक मजा आहे, म्हणून आजही फिल्टर पडत आहे. मला ती मजा घ्यायला आवडते, मी आजही फिल्टर पडत आहे. बरोबर, मजा येते. खरं आहे. आणि त्या रूट्सच्या जवळ असलो की आपण जिथनं आलो तिथून लोक पण एक वेगळा लहानपणापासून तिथे राहिलोय, तर ते आपल्याला जास्त ओळखतात. हो, रात्री अपरात्री धावून येतात, त्यामुळे ती खरी माणसं आहेत आपली. खरं आहे. ठीक आहे, आपल्याकडे 2-4 पैसे आले की आपण थोडं चेंज होतो, हरकत ना, थोडंसं अपग्रेड होतो ना, पण खूपच त्याला असं सोडून नाही गेलं पाहिजे. त्यामुळे राहतो, मित्रांना अभिमान वाटतो, एरियाला अभिमान वाटतो त्या गोष्टीचा. नवीन पिढी येते, त्यांना असं वाटतं का आपण काहीतरी बनलं पाहिजे. प्रयत्न तर करतील. हो, तसं आम्ही बाहेर पडलो ना, आम्ही प्रयत्न केले, तर ते मला बघून ॲटलीस्ट थोडाफार तर प्रयत्न करतील. मी तर म्हणतो माझ्यापेक्षा जास्त मोठे व्हायला पाहिजे, कारण फार कठीण आहे ना गोष्टी सगळ्या, तिथून बाहेर पडणं आणि मोठं होणं. बरोबर, तसं आहे ते. पण त्या फेजमध्ये जेव्हा तू होतास, ग्रॅज्युएशन चाललेलं, तेव्हा तुला कला क्षेत्राकडे काय ओढ होती का, किंवा काय बघायला जायचं? मला सिनेमा बघण्यात जास्त, सिनेमा बघायला आवडायचा. मला सिनेमा बघायला खूप आवडतात, म्हणजे आजही आवडतात, लहानपणी आवडायचे, आणि मला भविष्यात आवडत राहतील. मी सिनेमा, कुठलाही सिनेमा बघतो, कुठलाही सिनेमा सांगा बघत बसतो. त्यातल्या त्यात कॉमेडी सिनेमा मी जास्त बघतो. त्याची आवड तेव्हा होतीच, लहानपणापासूनच होती. म्हणजे मला सिनेमा खूप, टीव्ही जास्त आवडतो. पण ते बघताना तुला वाटत की तू त्या साईडला? कधीच नाही, कधीच नाही. कारण ते जग आपण कधी इमॅजिनच केलं कुठे असेल, काय त्याचे एंट्री पण काहीच माहित नाही, तिथं जातात कसं हेच माहिती नव्हतं आपल्याला. त्यामुळे आणि असं होतं, पण हे खूप अवघड काम आहे तिकडे जायचं, म्हणजे एवढं तर माहिती होतं. कारण एरियातली काही मोठी मुलं होती, ती
काम करायचे ना फिल्म लाईनमध्ये. बरं. कोणी याला फाईट मास्टरला असिस्ट असायचा, तर कोणी कॉस्ट्युमला वगैरे त्यावेळेसचे जुने, तर ते सांगायचे की आहे कठीण आहे वगैरे वगैरे. त्यांचं आपण काय फार इंटरेस्ट नाही घ्यायचो त्याच्यामध्ये, पण ते कळायचं की हा बॉस यायचं आहे. बरोबर. मग तर बघायचं, गाणी ऐकायची, मजा करायचं, चल रहा चालू आहे मॅथ्सचा अभ्यास हो अरे बाबा मॅथ्स बरोबर डेंजर. मग जसं तू काम करायला लागलास या क्षेत्रांमध्ये आणि जसं एक्सप्लोअर करायला लागलास, तेव्हा एक ग्रोथ व्हायला लागते आपली नॅचरली. आपण वेगवेगळ्या लोकांच्या संपर्कात येतो. आधी त्या लोकांच्या आपण संपर्कात आलेले नसतो, फार वेगळं जगसुद्धा असतं. मग त्यावेळी तुझी म्हणजे विचार करायची पद्धत कशी होती? म्हणजे तेव्हा जसं काम येतं तसं करत राहू, की कशा प्रकारे तू बघायचास एकंदर सगळ्याकडे? नाही, मला असं वाटतं की आम्ही म्हणजे तेच ना, मला मित्र जे भेटले ना ते खूप चांगले भेटले. त्यांनी मला खूप चांगलं गाईड केलं त्याही ट्रान्झिशनमध्ये. हां, की कुठे गेल्यानंतर कसं वागायला पाहिजे, किंवा तू कसं स्वतःवरती कंट्रोल केला पाहिजे, आपण कुठून आलोत, हो ना, तर त्या गोष्टी तिथं दिसायला रिफ्लेक्ट नको व्हायला. तर त्या सगळ्या गोष्टी मी प्रकर्षाने फॉलो करत होतो आणि ते सांगतील तसं मी ऐकून तशा पद्धतीनं कामं करत होतो मी. म्हणजे कधी कोणाला क्रॉस केलेलं नाही किंवा काही नाही, असं काही नाही. थोडासा एक स्वाभिमान आहे आपल्यामध्ये आता असला पाहिजे. त्याला जरा तो क्रॉस झाला की जरा त्रास होतो की यार नाही यार इतना ठीक आहे, असं नको व्हायला पाहिजे. बरोबर. ते होतंच, पण बाकी तेव्हाही पोलाइटली सगळ्या गोष्टी करत होतो आणि आताही करतोच आहे. हो. सुरुवातीच्या फेजमधले कोण व्यक्ती तुला एकदम प्रकर्षाने आठवते की ज्यांच्यामुळे तुला एकदमच सुरुवातीचा एक पुश मिळाला चांगल्या प्रकारे? तुषार पवार, ज्याचं नाव मी नेहमीच घेतो. जेव्हा त्याला मी सांगितलं, काही मुलं खूप हुशार असतात आधीपासूनच, त्यातला आमचा तुषार. त्याला सिनेमाचं प्रचंड नॉलेज आणि सगळ्याच गोष्टीतलं. तर त्याला मी विचारलं की भाई असं असं आहे, मला करायचं आहे. तर तो म्हणाला मी जॉबला आहे, संध्याकाळी भेट मला. आम्ही संध्याकाळी भेटलो, तर त्याने खूप गोष्टी मला सांगितल्या. तुला दिसते ती टी व्ही आपल्या 4 लाद्यांच्या अंतरावर आहे, पण जायला तेवढा 1 लादी 10 वर्षाची, लक्षात घे म्हटली. तर तुला तेवढा वेळ तुझ्याकडे आहे का सर्व्हाइव्ह करायला सगळ्या गोष्टी? ते म्हटलं हो आहे, आता मला आवडतं तर मी करेन. मग तो काही गोष्टी मला नेहमी सांगायचं, हे असं कर, हे तसं कर. तर तशा पद्धतीने मी ते फॉलो करायचो. बरोबर. कारण तो हुशार आहे, तो आजही प्रचंड हुशार आहे, तो त्या बाबतीत त्याचा अभ्यास खूप आहे. तर त्यावेळेस त्याने मला प्रचंड सपोर्ट, आताही करतोच, असं नाही की नाही. आणि ह्याचा अभ्यास कसा केलास तू? म्हणजे आता काम कसं केलंस तुझ्या स्किल सेटवर, किंवा तुझ्या ज्या पद्धतीने तू ऍक्टिंग करतोस, किंवा एखादी कॉमेडी बिट असेल? एकांकी का करायचो, ग्रुपमध्ये होतो, मग ती मुलं जे सांगतील काय केलं पाहिजे काय नाही ते फॉलो करायचो मी तशा पद्धतीने. आणि म्हटलं याच्यात थोडेसे आपले इनपुट्स जे बेसिक्स आपल्याकडे आहेत ते आपण इन करूया. बरोबर. तर तसं केलेलं आहे मी. फार अभ्यास असा करून हे नाही झालं, पण म्हटलं जे आपल्याला सुचतंय, आपल्याला जेवढं कळतंय तेवढं करू आपण. आणि तेवढं मी करत होतो. म्हणजे तुम्ही मला सांगितलं की हे आता असं पद्धत आहे, अशा पद्धतीने काम करायचं, तर मी विचार करत होतो की ही पद्धत कशी आहे, कसं काम करता येईल, आणि ते करत होतो. फार विचार करून असं जमत नाही मला, पण आता तुम्ही सांगितलं ना की अशा पद्धतीने पाहिजे, डेफिनेटली प्रयत्न करेन की तसं 100% देण्याचा. बरोबर. कारण की तू अशा प्लॅटफॉर्म्सवर काम केलं जिथे बॅक अँड फोर्थ दर आठवड्याला नवीन गोष्टी आपल्याला क्रिएट करायच्यात, लोकांसमोर न्यायच्यात. आणि त्याच्यात विनोदाचा पण एक भाग आहे, जो कितीही तुम्ही चांगली ऍक्टिंग करा, पण तो विनोद केमिस्ट्रीवर पण खूप अवलंबून आहे. अगदी खरं. आणि तुमच्या त्या प्रेझेन्स तिथे त्या क्षणी तुम्ही ते कसं, जरी तुम्ही लिहिले स्क्रिप्ट तरी पण त्या क्षणी तुम्ही ते कशी फिरवताय किंवा त्यातल्या मुद्दे कसे समोर आणताय, खूप महत्वाचं आहे. को ऍक्टर खूप गरजेचा तुम्हाला. बरोबर. जो सोबतचा आहे ना, रिॲक्ट होणारा किंवा काय, तो खूप महत्वाचा आहे. आणि माझ्या लकीली ते लोक मला खूप भेटले, एकांकिकेमध्ये भेटले असणार. आता इथे वनिता आहे आमची, ओमकार होता, ते आमच्या खूप 2 वर्ष झालं ना सिरीजमध्ये. त्यामुळे ती एक गंमत आहे. तुम्हाला रिॲक्ट होणारा पण भेटला ना तर खूप मोठी गोष्ट आहे. तरच तुमचं ते वर्क होत आहे आणि मजा येते काम करायला. आणि मला कॉमेडी करायला फार मजा येते खरं तर. असं काय नाही की दिवसभर मी आम्ही हसी मजा करतच असतो, त्याच्याबद्दल काय वाटच नाही. कारण मला पण नेहमी तो प्रश्न पडतो, कारण प्रत्येक आठवड्याला तेवढ्याच फ्रेशनेसने आपल्याला नवीन एक गोष्ट किंवा छोटं एक स्किट सादर करायचं आहे, आणि त्याच्यातनं ती हशा पण आणायचे, म्हणजे लाफ पण आणायचंय, प्लस को ऍक्टरचा पण त्याच्यात मुद्दा झाला. पण तेच ते एवढं फ्रेश कसं आपण दर आठवड्याला ठेवू शकतो, बॅक अँड फोर्थ. ह्याचं तर 90% क्रेडिट आमच्या रायटर्स टीमला जातं, रायटर्स आणि डिरेक्टर्सला. मग ते आमच्यापर्यंत येतं, मग ते ठरवतं की हे स्किट ह्याला देऊया, हे स्किट ह्याला देऊया, हे वर्क होईल, ह्यांच्याकडनं हे वर्क होईल. बरोबर. मग ते तसं वर्क होतं. मग ते जबाबदारी दिली तर
करायला लागतं. तुला इनपुट्स वगैरे तुला लिहायला आवडतं कधी कधी? काय मी ऍडिशन करतो मध्ये मध्ये. मला लिहिता येत नाही स्क्रिप्ट, पण मी ऍडिशन टाकतो त्याच्यामध्ये. ओके. हो. आणि मग त्याच्याप्रमाणे बसवता येतं. हो. या पूर्ण जी प्रोसेस असते, जसं एखाद्या शो मध्ये हे करायचं, त्या प्रोसेसमध्ये सगळ्यात आवडतीचा भाग कोणता आहे तुझा? टेक्निकल रिहर्सल. ओके, त्याच्याबद्दल सांग ना अजून, कारण मी कधीच आलेलो नाही, मला माहित नाही. काय होतं ना, आता जे वाचलं आपण, ह्या स्किटचं टेक्निकल व्हायला पाहिजे, चांगलं स्किट आहे, ह्याचं व्हायला पाहिजे थोडंसं कमी आहे, उद्याच्या मध्ये अजून काहीतरी भरू आपण. मग टेक्निकलला एक अंदाज येतो की स्टेजवरती गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी की अरे हे असं आहे, मग इथं आपण हे करूया, एक काम करा, मग इथं हे ऍड करा, मग इथं हे म्युझिक ऍड कर, मग इथं थोडासा डान्सचा प्रकार ऍड करूया, एखादं कॅरेक्टर इन करूया. तर ते तिथे पण कधी कधी नवीन सुचतं. म्हणजे टेक्निकल फार महत्वाचे आहे. मग प्रत्येक जण बोलतो सर आमचे टेक्निकल होते, आमचे टेक्निकल करूया, एक टोन करतो, स्क्रिप्ट कळते काय आहे काय नाही. एकदा हे सांगशील का मला, कारण हे खूप इंटरेस्टिंग ही प्रोसेस. म्हणजे सपोज आपलं पुढच्या आठवड्यात आहे आपलं एका शोचं शूट, जो आपला दर आठवड्याचा आहे, त्याचीच तुझ्यासाठी कधी लाईफ त्याची सायकल कशी चालू होते, म्हणजे कसं ते एक सांगशील म्हणजे प्रोसेस स्टार्ट टू एंड? म्हणजे स्क्रिप्ट आली, त्याच्यानंतर भेटणं होतं, मग हे 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 एक दिवस अख्खा रिहर्सल असतो ना, त्या दिवशी आम्हाला स्क्रिप्ट येते, आम्ही ते वाचतो, मग आमचं सरांच्या रूममध्ये रिडिंग पण होतं. रिडिंग झाल्यानंतर मग ते अख्खा दिवस आमच्यासाठी असतो ना, पाठांतर करा, सगळ्या गोष्टी करा, बरोबर, मग तुम्ही वाचून ठेवा, कारण उद्या टेक्निकल आहे, लगेच शूट लागेल आपलं. मग ते सांगतात की याचं टेक्निकल, आम्ही सांगतो सर जे टेक्निकल करूया, हे चांगलं आहे, अजून चांगलं करता येईल, किंवा सर हे आम्हाला कळत नाही, याचं टेक्निकल करूया. मग सर काय करतात, कमीत कमी 4 स्किटचं तरी टेक्निकल करतातच कंपल्सरी. टेक्निकल इज रंगीत तालीम सारखं. रंगीत तालीमच. मग त्याच्यात एक अंदाज येतो की स्क्रिप्ट असं होईल, मग त्यातलं कट पण होतं, मग आणखी इनपुट्स येतात चांगले चांगले. ओके. काही कॅरेक्टर त्याच्यामध्ये येतात आणि मग ते अजून फुलतं आणि मग ते बंपर होऊन जातं. तर टेक्निकल खूप जास्त महत्वाचे आहे. सकाळी जी आम्ही 11ला सुरू करतो ती 11 ते 4 वाजेपर्यंत वगैरे मजा येते, पण स्किटला हवं ते सगळं. तर ते त्याच्यामुळे दिवशी शूट असतं, त्या दिवशी संध्याकाळी परत शूट, म्हणून आदला दिवस तुम्हाला पाठांतराला दिला असतो. ओके, एक दिवस स्क्रिप्ट ते पाठांतर टेक्निकल, आणि मग संध्याकाळी तुमचं शूट. अख्खा एक दिवस रिहर्सल, दुसऱ्या दिवशी सकाळी टेक्निकल, त्या दिवशी संध्याकाळी शूट. ओके, असं आहे एकंदर. भाई आणि दरवेळी हलतं असं नाही, नाटकाचा प्रयोग आहे की तो खुलत जातो, ते एक वेगळी मजा आहे. पण सगळे टेन्शन मध्ये असतात, कारण लगेच शांतता होते ना. लाफ्टर नाही आला रे, लाफ्टर नाही आला रे, लगेच शांतता होते. कंटिन्यू लाफ्टर येतात की हा चला आता लाफ्टर येतोय. खतरनाक. हो, प्रेशरवालं काम आहे ते. हो, आणि हसत मुख राहायचं आपलं पूर्ण वेळ. किती ह्याच्यात चॅलेंजेस काय होते तुला ह्या जर्नीमध्ये? तुला वाटतात की रोज कॉमेडी करायचं, आपल्याला रोज असं आपल्याला हसवायचं आहे, हेच जास्त चॅलेंजिंग आहे. कारण आपले रायटर्स काहीतरी लिहितात आपल्यासाठी, त्यामुळे ते आपल्याला चांगलं करणं गरजेचं आहे. कारण सगळे क्रेडिट त्यांचं आहे, ते बिचारे एवढं लिहितात, आणि जर आपण ते चांगलं नाही केलं तर झालं गणलं सगळं ना, मग ते काय होत नाही पुढे. तर ती खूप मोठी जबाबदारी. सगळ्याच प्रेशरमध्ये काम, म्हणजे प्रेशर म्हणजे चांगलं कामाचं प्रेशर कोण काम करतं. जस्टिस म्हणजे त्यांनी जे लिहिलं त्याला न्याय द्यायला पाहिजे आपण. हे ह्याच्यातलं एक हे. कधी कधी तर आपल्यापेक्षा वेगळं कॅरेक्टर येतं, कधी कधी आपल्या जिभेला नाही जमणार असे शब्द येतात, असे शब्द येतात. मग तर प्रेशर येतं. अरे यार, मला एक आलो होतं ना शुद्ध मराठी बोलायचं, बापरे बाप, मी बोललो काय दिले आज मला, जमेल की नाही जमेल, पण ते म्हणजे प्रयत्न केले मी. असा एखादा दिवस आठवतो जिकडे असं एकदम प्रचंडच वेगळंच काहीतरी झालं, खूप मजा आली आणि एकदम डोक्यात बसला तो दिवस, असा कोणता अनुभव आहे? मज्जा वाला स्किट मध्ये. मज्जा म्हणजे असं नाही, पण असं एक दिवस असतो ना काय कळा, किंवा कदाचित काम खूपच असं वेगळंच असतं पण आपण ते करू नका, पण तो लक्षात राहतो आपला दिवस की अरे हा तो दिवस. नाही असं म्हणजे आमचं एक स्किट झालं होतं, त्यात 40 वर्षांनी सगळे कुठे असू, ते स्किट अजूनही माझ्या लक्षात आहे. खास होतं ते, खास म्हणजे सगळ्यांसाठी खास नाही की 40 वर्षांनी आपण खरंच कुठे असू ना यार, आज एकत्र कामं करतोय, खरंच 40 वर्षांनी कोण कुठे असेल, कसं असेल, ते फार तेव्हा लागलं होतं मनाला की अरे यार. आणि तू काम करताना, कारण असं लागतं तेव्हा पण, जसं तू म्हणाला एक तू आधी पण एक इन्स्टन्स सांगितलास, जेव्हा हॉल तिकीट मिळालं आणि तू म्हणालास की शाळाचं आणि आपली नाळ तुटली आता, असा तो एक मुद्दा होता. कारण सर सांगायचं ना, आम्ही त्याला मस्करीत घ्यायचो, पण तेव्हा ते असं लागलं. तसंच उद्या काय, हो, तो तसा एक इमोशनल तो टच पॉइंट होता. तसंच काम करताना पण काय काय एखाद्या कॅरेक्टरमध्ये काय काय आपण एक इमोशनल पण एक साईड दाखवतो, आपण काय काय वेळा भावनिक करतो आपण एखादं स्किट, तेव्हा तू किती म्हणजे तू स्वतः व्यक्ती म्हणून आणि ते एक कॅरेक्टर म्हणून त्या भावना कधी मिक्स होतात, कधी तू त्याच्यात जाऊन अगदी म्हणजे त्या कॅरेक्टरप्रमाणे भावूक होतोस,
की तू असं कामाप्रमाणेच त्याला ट्रीट करतो असं नाही, म्हणजे नाही, डोक्यात नसं विचारायचं मला. तात्पुरतं म्हणजे तेवढा पुरतच ठेवतो. हां. पण कंटिन्यू केलं तर आपल्याला त्रास होऊ शकतो त्या गोष्टीचा. त्यामुळे ते आपण लगेच रिलेट करतो, कारण रोजच्या व्यवहारातल्या आपण माणसं बघतो ना, आपण जिथनं आलोय ते सगळं बघतो. त्यामुळे त्याला मी फारसं हे नाही करत, म्हणजे त्रास होईल आपल्यालाच. त्यामुळे तेवढं करून पण ते लक्षात ठेवतो की अरे असं पण आहे आपल्याकडे आजूबाजूला किंवा आपल्यासोबत. आपल्या जीवनातल्या आपल्या भावना असतात किंवा आपण रिॲक्ट होतो कसं, त्याचा वापर करतोस की हा ती सेम मला आता डोक्यातनं त्या ठिकाणी जायचं, सो दॅट मी तो अँगर असेल किंवा तो एक राग असेल त्या स्किटमधला तो उतरवायचा असेल, तसा असा उलटाही वापर होतो कधी? नाही, मला जे सुचतं त्यावेळेस माझ्यासोबत घडलेलं असतं की अरे मी ह्या ठिकाणी काय केलं असतं किंवा काय झालेलं असतं, तर ते तिथं मी प्रेझेंट करतो. ओके. मी फार असं एकदम हे नाही करत, आपल्याला त्रास होईल असा विचार नाही करत मी. बरोबर. आणि ही स्किट पण कारण त्या दिवसापुरतीच असतात, पण तू लॉंग फॉर्मॅटमध्ये पण काम केलेलं आहेस, म्हणजे चित्रपट म्हणा, जिथे जास्त बरोबर ते कॅरेक्टर खूप वेळ आहे, तर त्याची तयारी त्याच्याबद्दल सांगशील मला कसं? मला तसं बघायला गेलं तर ना, वेगळे कॅरेक्टर सिनेमात कॅरेक्टरच मिळाले मला, तसं नाही मिळालं. बॉयज 4 मध्ये मला खूप वेगळा रोल मिळाला, जो विशाल देवरुखकर सरांनी मला दिला. तर त्या दरम्यान त्यांनी माझ्याकडनं खूप अभ्यास करून घेतला आणि मला त्या दिवशी त्यांनी सांगितलं की तू विचार कर तुला कसं करता येईल ते. मला माहिती आहे ॲट द एंड मी तुला सांगणार, तुझ्याकडनं किती इनपुट्स येत आहेत मला ते बघायचे आहेत. आणि त्या दरम्यान मग मी खूप प्रयत्न करत होतो की कसं करता येईल, काय करता येईल ते कॅरेक्टर. कारण ते पर्सनली मला खूप आवडलेलं कॅरेक्टर आहे बॉयज 4चं, जे मला एवढ्या वर्षांनी चांगलं कॅरेक्टर, मोठं कॅरेक्टर मिळालं आणि ते मी प्ले केलं आणि त्यासाठी मला रेडिओ सिटीचा अवॉर्ड पण मिळाला गेम चेंजर म्हणून. तर असं वाटलं की यार आपण थोडा जो काय विचार केलाय तो सार्थकी लागला आणि डिरेक्टर आमचे खुश झाले. आणि तो वेगळा प्रकारे म्हणजे 2-3 कॅरेक्टर्स आहेत त्याच्यामध्ये, थोडेसे कॉमेडीज आहे, पण पहिला जे 2 आहेत ते एक वेगळे कॅरेक्टर आहेत. तर ते मला त्यावेळेस प्रेशर आलं होतं आणि मी माझ्या पद्धतीने विचार करत होतो, स्वतःला प्रेशर देत होतो, होतंय का. एका मोमेंटनंतर सर म्हणे तू विचार कर, मी सांगणार, मी डिरेक्टर आहे, मला माहिती आहे काय करायचं आहे ते, तर तू आधी तुझ्यावर जबाबदारी दिली आहे. तर त्यावेळेस मला असं कळलं की नाही यार आपल्याला अजून विचार करायला पाहिजे. खरं आहे. आणि त्याच्यामुळे ती पद्धत पण बदलली, मजा पण आली. आणि सिनेमा असल्यामुळे ते जास्त प्रेशरमध्ये काम करत होतो, कारण ते एकदा छापलं जाणार, परत ते होणार नाही, एकदा शूट होणार, ते परत होणारच नाही. त्यामुळे त्याला जरा जोर देऊन काम करूया म्हटलं. आणि मला खूप ती जवळची फिल्म आहे बॉयज माझ्यासाठी, आणि मला खूप चांगला रिस्पॉन्स आला प्रेक्षकांचा, खूप छान रिस्पॉन्स आला मला. मस्त. 2 कामांच्या मध्ये पण काय काय वेळ असते, म्हणजे आत्ता एक प्रोजेक्ट झाला, त्याच्यानंतर थोडी गॅप असते, मग दुसरा प्रोजेक्ट असतो, किंवा आठवड्याचा असेल तर त्याच्यात पण कामाचे दिवस असतात आणि मग मोकळे पण दिवस असतात मध्ये. तर त्या मोकळ्या दिवसांमध्ये तुला काय करायला आवडतं? फ्री टाइम मध्ये तुला काय मी एक्सप्लोर करतोस? माझ्या मित्रांसोबत असतो, मी सिनेमे बघतो आणि मी फॅमिलीसोबत असतो ह्या वेळेस बस. आणि काही ऑडिशन्स आले की मग तिकडे ऑडिशन द्यायचे. म्हणजे आता तर आपण घरातनं पण शूट करून पाठवू शकतो. बरोबर. तर हे सगळं करतो, मग विचारतो काय आहे का काम, कुठे आहे का, नवीन काय येते का, किंवा ह्या सगळ्या गोष्टी सकाळपासून ते सुरुवात करायची कामाची. आणि बाकी मग दिवसभर आपला अभ्यास म्हणजे सिनेमा बघणं, हा माझा अभ्यास. फक्त बघतोस म्हणजे तू बघत? हा, म्हणजे सजेस्ट करतात ना, आता समजा तुम्ही सजेस्ट केलं की हा सिनेमा बघ, तर बघायचा, त्यात काय आहे काय नाहीये, त्याच्या ऑब्झर्वेशन, म्हणजे कसं केलंय कसं नाही त्या हिशोबाने. आणि मी मोस्टली जुने सिनेमे फार बघतो, दिलीप कुमार साहेबांचे असतील किंवा मग आपले मराठीतले पण सगळे सिनेमे असतील, मी सगळे असं सायमल्टेनियसली सगळं बघत असतो. बरोबर. आता रिसेंटली कुठली बघितली, परत एकदा बघितली कांचीवरम, ती बघितली मी, मला ती बघायची होती परत एकदा, तर ती परत बघितली, आवडली म्हणून पुन्हा. हा, त्यात खूप छान स्टोरी आहे त्याला, आणि त्यामुळे ती मी परत बघितली. प्रकाश राज सर त्याच्यामध्ये आहे ना, प्रकाश राज सर करेक्ट, तर ती बघितली मी त्याची. मला ती बघायचीच होती, लूप लागला होता मला, तर मी बघून घेतली पूर्ण. आणि तुला असं एकटा असं बसून चित्रपट बघायचा विदाउट ब्रेक, असं बिंज वॉच करतोस बॅक टू बॅक, असं बरेच बघत गेलो? मी घरी असलो की मी 3-3 सिनेमा बघतो, एकटा असलो तर कोण नसला जवळ तर 3-3 सिनेमा बघतो मी. मग कुठलेही बघतो, कुठले लावतो तर फक्त बघायचं. हां, त्यांनी कसं काम केलं त्यावेळेस, ती पद्धत कशी आहे दिसतं ते. आता आपण त्या क्षेत्रात आहोत, आपल्याला कळतं ना किती अवघड आहे अरे. बरोबर. 2-2 भूमिका लोक करतात, ते किती अवघड आहे. एखादं कॅरेक्टर ते कंटिन्यू करतात, ते किती अवघड आहे. बोलण्याची पद्धत कशी आहे त्यांची, ते कशा पद्धतीने बोलतायत, कुठल्या
वाक्याला ते कसे रिॲक्ट होत आहेत. बरोबर. प्रयत्न तर करू शकतो आपण, तेवढं नाही करू शकत, ऍटलीस्ट प्रयत्न तर करू शकतो ना. महत्वाचं तेच आहे, प्रयत्न करणं हां. महत्वाचं. तर म्हणून ते मी बघत असतो की यार नाही ह्यावेळेस यांनी कसं काम केलंय, त्यावेळेस त्यांनी कसं काम केलेलं आहे. तर हे बघायला फार आवडतं मला. नाही. आणि घरी कोण कोण असतं तुम्ही मी, आता? आई, भाऊ, त्याची मिसेस, आमच्या 2 माझी आरू आणि कुहू भावा, त्या 2 माझ्या आवडत्या. आम्ही एवढेच असतो, 5 जणच काय. 5 जण. मग घरच्यांबद्दल सांगशील काही मला? कारण त्यांनी तुझा ग्राफ बघितला चढता, बरोबर. अगदी म्हणजे 4 वाजता न उठता सरांना सांगणार की नाही मी उठून अभ्यास करत होतो नवनाथ बरोबर असताना. तिथपासनं ते आत्ता आपण ज्या ठिकाणी पोचलो, ज्या गोष्टी एक्सप्लोर करतोय, ज्या वेगवेगळ्या आपल्याला संधी मिळत आहेत, तिथे जाऊन पोहोचलो. तर त्यांनी तुला एकदम जवळनं पाहिलेलं आहे, तुझ्या मित्रांनी पण पाहिलेलं आहे, सगळ्यांनीच. पण घरच्यांनी पण पाहिलंय. तर मग घरच्यांबद्दल मला सांग काय? त्यांचं एवढंच फक्त म्हणणं आहे की डोक्यात हवा जाऊ देऊ नको, गर्व येऊ देऊ नको, कुठल्या गोष्टीचा माज करू नको, जे आहे ते मिळालंय त्याचा मान ठेव. फक्त आईचं तेवढंच म्हणणं आहे की जे आहे त्याचा मान ठेव, कधी वेळ बदलते, त्याचा मान ठेवून त्याचा मान ठेवून काम कर. बरोबर. हीच गोष्ट त्यांनी मला सांगितली. बाकी तू तुझं चांगलं कर, कोणाच्या वाईटात जाऊ नको, वाईट होऊ नको. दादा बाबा बोलून काम करायचं आपलं. हा म्हणजे कशाला ना कोणाला काय बोलायचं आपण. तुला लोक आता जे काय ओळखताय, तुला नाव मिळालंय, तर छोटीशी चूक पण खूप काही देऊन जाईल तुला, म्हणजे त्यामुळे ते करू नकोस. मग त्यामुळे मी शक्यतो प्रयत्न करतो की घरच्यांना हे नको व्हायला. कारण घरी 2 बारके आहेत ना, जे आता आपल्याला बघतात, त्यांना दादा टीव्हीला येतोय तर खुश होतात की आमचा दादा हिरो आहे म्हणून. तर हिरो बनायचं तर मग त्यासाठी काय ते करायला पाहिजे की नाही. आपल्या 2 मुलींसाठी ज्या बारक्या आहेत त्यांच्यासाठी. त्यामुळे त्यांच्याकरता मी हिरो आहे तर मी हिरो आहे. मला कोणीच हिरो बोलू शकत नाही. कारण माझ्या मुलींसाठी म्हणजे ते आहेत त्यांच्यासाठी मी हिरो आहे ना, तर मी हिरो आहे बस. तर मला कोणी डिसरिस्पेक्ट करू शकत नाही. त्यांचं आपल्याला अप्रूव्हल, त्यांच्यासाठी मी हिरो आहे ना, मग मी हिरो आहे. मग तेवढा स्वाभिमान घेऊन तर आपलं चाललाच पाहिजे. आईबद्दल सांग मला. आईचं तुला कोणती सवय तुला आईची खूप आवडते? आमची आई खूप मेहनती आहे. आमची खूप मेहनती. ते नेहमी म्हणते की तुमच्याकडे यार 2 हात आहेत, 2 पाय, मनगट आहे तुमच्याकडे, तुम्ही काम करायला पाहिजे. तिला फार असं रिलॅक्स राहिलेलं, काम न केलेलं माणसं अजिबात आवडत नाहीत. ती सतत काम करत असते, काय ना काय. तिचं असं म्हणणं असतं काम करत राहिलं पाहिजे, आपण चांगलं काम करत राहिलं पाहिजे. त्यामुळे ती सवय आम्हाला कदाचित आईकडनंच लागलेली आहे, काम करायची आणि सगळं हे करायची. खूप काम करते आमचे. हो, ती असं तिला पण फार झोप कमी आहे. सकाळी लवकर उठून सगळं ते महिला मंडळ आणि सगळ्यांसोबत राहणं आणि ते नवीन काहीतरी गोष्टी इन्व्हेंट करणं तिला फार आवडतात. म्हणजे असं फंड असेल, BC असेल, या सगळ्या गोष्टी असतात ना, काय तसं त्याची आयडिया असेल, त्या बऱ्याच गोष्टी असतात तिच्याकडे. महिला मंडळ खूप मोठं आहे आमच्या आईचं. त्यामुळे सगळं आपल्या आयांचं असतं तसंच आहे. हो. आणि ते वेगवेगळे कार्यक्रम करणे ते फार आवडतं तिला. माझ्या लहानपणी पण असं काही ना काहीतरी कार्यक्रम असायचे आणि त्याच्यात मला पण काहीतरी रोल मिळायचा. हे कर, जबाबदारी हे कर, ते फार ग्लासात ग्लास आहेत सगळे ते काढून ठेव. कार्यक्रमाला मदत करायला, कार्यक्रम अरेंज करायला, त्या सगळ्या गोष्टी आमच्या आईला फार आवडतात, पहिल्यापासून आवडतात. ती करते. आईच्या हातचं काय आवडतं? सगळंच. मार से लेके सब कुछ. ते चिकन छान बनते आमच्या, सगळं छान बनते. मला चिकन फार आवडतं, तिने बनवलेलं. मी कधीतरी बोलतोय तर मन लावून बोलू, चिकन होऊन जाऊ ते धिंगाणा. चिकन खायला तुला आवडतं इन जनरल? मला मी खातो नॉनव्हेज, पण फार नाही खात मी. पण इन व्हेज नॉनव्हेज पण मेथीची भाजी फार आवडते मला. आवडते? अरे भाई, मी 12 महिने खाऊ शकतो मेथीची भाजी. 1 नंबर. भाकरी आणि मेथीची भाजी. मला तुम्ही मेथीची भाजी किती वेळा खायला सांगा, मी किती वेळा खायला तयार आहे. मला मेथीची भाजी प्रचंड आवडते. मला पुरणपोळी प्रचंड आवडते. मला फार बनवायला मेहनत लागते, पण मला आवडते मेथीची भाजी. माझं फेवरेट आहे बाबा. मी पिकवून वगैरे पण केलेली दापोलीला एकदा. काय मेहनत नसतं त्याच्यात एवढी. 1 नंबरला मेथीची भाजी असेल, बाकी सगळं मग 2 नंबर पासून. 1 नंबरला मेथीची भाजी. पण तुला बाकीच्या गोष्टी खायला ट्राय करायला आवडतात? वेगवेगळे पदार्थ इकडे तिकडे जाऊन खाणं फिरणं आवडतं? आत्ताचा करंट तुझा फेवरेट पदार्थ कोणता आहे बाहेर खायचा? असं काही फेवरेट असं काही नाहीये, पण सगळंच खातो मी. आता आम्ही जस्ट गेलो होतो मोहम्मद अली रोडला, आम्ही सगळं ट्राय केलं होतं. स्पेशल असं काही नाही. बरोबर. मला स्पेशल नाहीच आहे, कारण जे मिळतंय ते मी खातो आणि मला बरं वाटतं की आपल्याला खायला मिळालं. राईट. बस. आईबद्दल बोललो आपण.
आणि तू अजून एक म्हणालास की तू घरच्यांबरोबर वेळ घालवतोस जेव्हा मोकळा वेळ असतो तेव्हा. म्हणजे असतो मी घरी. बरं आधी नव्हतो राहत मी जास्त, पण आता मी घरी राहतो. राईट. हा, आणि कारण ते 2 बारके आहेत ना आपल्या घरी, त्यासाठी. त्यांच्यासाठी. आणि मित्रमंडळींबरोबर तू जास्त वेळ घालतोस, तर त्याच्याबद्दल थोडं सांग आम्हाला. मला जे मित्र भेटले ना आता, जे माझ्यासोबत आहेत गेली 15-16 वर्ष, एक राकेश आणि शशी, आम्ही खूप एकमेकांना समजून घेणारे मित्र. आम्ही दिलच्या ताईमधले 3 मित्र होतात. हा, असे आम्ही तसेच मित्र आहोत. आम्ही मॅचला एकत्र असतो, आम्ही सगळीकडे एकत्र असतो. आम्हाला सुट्टी असली की आम्ही खूप एन्जॉय करतो. आम्ही सिनेमे बघतो, आम्ही खूप मजा करतो. आम्ही असं फार असं डिस्टर्ब व्हायचं असं काही भानगडीत पडत नाही, कारण ऑलरेडी आपण खूप डिस्टर्ब आहे, तर अजून काय डिस्टर्ब व्हायचं, तर मग मैत्री कसली ना आपण. बरं. मग ते आम्ही एन्जॉय करतो. आत्ता मी रिसेंटली मॅचला पण गेलो होतो. ते मला एक तिकीट मिळालं होतं वेगळं, त्या विचाराकडे तिकीट नव्हतं. त्यांना 2 तिकीट वेगळी मिळाली, तेही खुश. गेलो लोकांना मॅच बीच बघून फुल धमाल. मस्त. आणि आयुष्यात असे 2 मित्र असावे, राकेश आणि शशी सारखे, जे मला भेटली माझ्या आयुष्यात आहेत. कारण त्यांचे महत्व खूप आहे, खूप जास्त महत्व आहे. त्यांना सगळ्या गोष्टीचं नॉलेज आहे, कुठे काय केलं पाहिजे, काय त्या सगळं समज आहे. रादर मैत्रीतली समज आहे त्यांच्यामध्ये, आणि म्हणून आम्ही तिघे एकमेकांसोबत टिकून आहोत. कारण आमच्यामध्ये अंडरस्टँडिंग आहे एकमेकांबद्दलची, बाकी काय नाही. आता आम्हाला तिघांना मिळून आमचं स्वप्न आहे, तिघांना मिळून लंडनला जायचं आहे. वा, लंडन बाय धमाल करेंगे लंडन मी. होय, लवकरच व्हायला पाहिजे, ते व्हायला पाहिजे. तो असा आहे, तुमच्या आजूबाजूला तुमची मित्रमंडळी असणं खूप गरजेचं आहे. 2 असायला पाहिजे, पण चांगले असायला पाहिजेत. चढ उतार नसायला पाहिजे त्याच्यामध्ये. दोस्ती आपण केली, मी ॲज अ फ्रेंड म्हणून तुला निवडलं, तू ॲज अ फ्रेंड म्हणून मला निवडलं, चांगल्या वाईट गोष्टी आपण ऍक्सेप्ट केल्या पाहिजे. खरं, कारण ते असतं लहानपणी आपल्याला असतं मित्र, सगळेच मित्र असतात आपले. मोठे होतात तसे कमी होत जातात जरा जरा. आणि आपल्या कसं त्या काळापासून जेव्हा आपण काहीच नव्हतो, त्यामुळे पहिला प्रेफरन्स त्यांना आहे, नंतर बाकी सगळं आहे. आधी त्यांना पहिला प्रेफरन्स आहे, तो मी कायम राहणार तो. आता काय नवीन फ्रेंडशिप करावी किंवा नवीन मित्र जोडावे असं काही राहिलेलं नाही आहे. हां, जे आहे ते तेव्हाच. आपण फ्रेंडली सगळ्यांबरोबर असतो, पण आपले खास अगदी काही प्रॉब्लेम आला किंवा काही चांगलं झालं तर सांगायला असे निवडक, म्हणजे निर्णय घेताना पण कधी आपल्याला काही कळलं नाही किंवा काही झालं, प्रॉब्लेम झाला, सुचत नसेल काही, बरोबर, हे कळत नाही आहे, किंवा ती माणसं आहेत बरोबर संकटाला पण आपल्यासोबत उभी राहणारी. खरं. आता तुझं कामाचे बॉडी ऑफ वर्क जे आपण म्हणतो, एवढे वर्ष तू काम करतोस, मस्त वेगवेगळ्या प्रकारची कामं सुद्धा केलेली आहेस तू, आणि फिल्म झाल्या किंवा आपले वीकली शो झाले. आता इथून पुढे तुला कोणत्या प्रकारचं काम करायला जास्त आवडेल, किंवा तुला काय इच्छा आहे की मला ना अशा प्रकारचं थोडं काम एक्सप्लोर करायचं, की मला असं करून बघायचं आहे किंवा एक असा प्रयोग करायचा आहे, असं काय आहे तुझ्या डोक्यात? ना, मला सगळ्या प्रकारचे कामं करायचे आहेत, पण एखादी चांगली 1-2 चांगले असं आर्ट फिल्ममध्ये मला काम करायला आवडेल. कारण मी लहानपणापासून बघत दीपा मेहता वगैरे यांचे सिनेमा बघत आलो, त्यामुळे मला असं वाटतं की एक आर्ट फिल्म 1-2 असायला पाहिजे, त्याला अवॉर्ड्स मिळतील, अशा सिनेमात मला काम करायचं आहे. ॲज अन ॲक्टर म्हणून मला आपल्याला बघता येईल की आपण किती पाहण्यात आहोत म्हणून. तशी एक आर्ट फिल्म करायला आवडेल. बाकी कॅरेक्टर्स वाईज जे मिळतं ते मी ॲक्सेप्ट करेनच, कारण रायटर्स लिहितील, डिरेक्टर आपल्यावरती विश्वास ठेवतील आणि आपण त्या पद्धतीने काम करू. ओके. पण आर्ट फिल्ममध्ये काम करायची अशी इच्छा आहे आपली. चांगलं आहे. आर्ट फिल्म सांगशील काही आवडत्या, किंवा कोणत्या आम्ही बघितल्या पाहिजेत, किंवा असं मी सांगू शकत नाही बघायला पाहिजे, आवडलेली एखादी वगैरे? मी बघितले, मला आवडली 1942 अर्थ आहे ना, ती आमिर खान, ती बघितली मी. मला वॉटर पाहिली मी, ती एक मला फार आवडली होती. त्याच्यानंतर ही होती मिस्टर अँड मिसेस अय्यर नावाची फिल्म होती, ती होती. रेनकोट पण जवळपास तशीच आहे ना, ती मला फार आवडली होती. आणि सगळ्याच्या लिंक्स आम्ही टाकू खालती, म्हणजे कोणाला पाहायच्या असतील तर बघू शकतात. मिस्टर अँड मिसेस अय्यर फार चांगली आहे, मला ती फार आवडली. राहुल बोस त्याच्यामध्ये आहेत. अजून एक मला आपल्या मराठीत आहे ना, नॉट ओनली मिसेस राऊत, ती मी शाळेत असताना पाहिली होती. ती आहे, म्हणजे सिंहासन आहे, सामना आहे, एक होता विदूषक आहे, पिंजरा आहे, असे बरेच सिनेमा आहेत मी जे बघत असतो. शाळेत असताना टी व्हीला बरेच बघितलेले आहेत. त्याच्यानंतर एक होती ना, कुठली होती एक फिल्म यार, मॉन्सून वेडिंग. हो, मॉन्सून वेडिंग, मीरा नायर यांची, करेक्ट, ती पण होती. त्याच्यानंतर अर्धसत्य, एक रुकावा फैसला, करेक्ट ना, तेच होतं.
जाने भी दो हे सगळे सिनेमे बघितलेले आहेत. मॉन्सून वेडिंगचा आताच त्यांनी म्युझिकल केलेला हो, नाटक ना, थिएटर. आणि कतारमध्ये परफॉर्म केलेला त्याने. बरोबर. खूप छान झालेला ते. मस्त. तर अशा एखाद्या आर्ट फिल्म मध्ये तुला काम करायला आवडेल? हा म्हणजे अशी इच्छा आहे तुझी? अशी इच्छा आहे की आपण एक बरोबर, कारण एक ऍक्टर म्हणून पण ते चॅलेंजिंग असणार. हा म्हणजे मी तर आपण किती फ्लेवर वेगळा असतो त्याचा, ते कळेल ना, बरोबर. मजा येईल करताना. आणि मग त्याला अवॉर्ड मिळाले की खूप भारी वाटतं आपल्याला. कमर्शियल तर आपल्याला करायचंच आहे, पण सोबत ते पण केलं पाहिजे. बरोबर. त्यामुळे असं कला पण आपली वेगळ्या प्रकारे पुढे जाते. हे तुझं ऍक्टिंग आणि ह्याच्या बाबतीत झालं, पण इन जनरल तुला आयुष्यात अजून काय एक्सप्लोर करणार किंवा तुला काहीतरी करून बघायचं आहे किंवा काय करायचं आहे असं काय आहेत का कल्पना तुझ्या डोक्यात? अजून काय याचं ठरलं नाही तसं काही, काय करायचं आहे किंवा असं काही. रोज गोष्टी बदलतात आपल्याकडे रोज. बरं. त्यामुळे आज मी काहीतरी ठरवलं नव्हतं, ते बदललं तर काय फायदा त्या गोष्टीचा ना. म्हणून मी ठरवत नाही पटकन की मला होईल ते आज करू. जे आज आहे ते बघू ना. बरं. म्हणजे आहे तर काम रोजच करायचं आपल्याला. काम आपल्याला आयुष्यभर करायचंच आहे. आपल्याला सगळ्या सिनेमात ते काम करायचं आहे, टीव्हीवरही काम करायचं आहे. आता ते ठरवलं की असं करायचं आणि हेच करतो, तर मग ते जरा थोडंसं भीतीदायक होतं, की भीती वाटते मला वैयक्तिक. बरं. खरंच असं होईल का नाही होईल ना, तर अचानक काही मध्ये येतं, ते सांगता येत नाही ना. बरोबर. पण नाही, असे पण काय काय असतात ना गोष्टी, काय जणांचं असतं की मला शेती करून बघायची नंतर कधी आयुष्यात, की असं वेगळंच काहीतरी. असं तुला येतात का कल्पना? मला आयुष्यभर काम करायचं आहे ॲज अन ॲक्टर म्हणून. मला आयुष्यभर काम करायचं. जोपर्यंत माझ्या ताकद आहे तोपर्यंत मला काम करायचं आहे. मला आयुष्यभर मला ही निसर्गाने कला दिली आहे ना, मला आयुष्यभर काम करायचं आहे. मला सिनेमे करायचे आहेत, मला टीव्ही करायचं आहे, मला रोल कॅमेरा ॲक्शन हे मला ऐकायचं आहे. मस्त. त्यामुळे मी करत राहीन काम. की त्याच्यामध्ये आपल्याला जे मिळतं त्याच्यातनं आपण काय करू शकतो, जे येतं ते त्यांच्या हातात किंवा जे काय आहे. दुसरा एक मुद्दा होता, एकतर कामाचा झालाच, दुसरा पैशाचा एक मुद्दा असतो. जसं आपलं प्रगती होत जाते तसे आपल्याला पैसे येतात आणि एक उद्योजकच आपण असतो एक इन जनरल, जरी कलाकार असलो तरी. बरोबर. कारण असं नाही 9 to 5 नाही आहे, रोज आपल्याला जायचं त्याचे पैसे ठराविकच मिळणार आहेत महिन्याला असं नसतं. बरोबर. प्रोजेक्टनुसार असतं, त्याचं कसा प्रोजेक्ट आहे, कोणत्या प्रकारचा आहे, किती दिवस आहे, त्याच्यावर सगळं वेगवेगळे तयार असतं. तर मग ह्याच्यात तू पैशाची हे म्हणजे प्लॅनिंग कसं करतोस किंवा त्याच्यासाठी काय करतोस का, किंवा म्हणजे विचारायचा मुद्दा असा आहे की जेव्हा फिक्स्ड सॅलरी असते तेव्हा आपल्याला अशी ती वाढत जाते, आपल्याला कळतं काय करायचं आहे. एक तर हे करिअरच आपल्यासाठी पूर्णपणे नवीन आहे, तिकडे आपण येतो, त्याच्यात वेगळे पैसे मिळतात, कमी जास्त होत असतं, तर त्याची तू कसे हे करतोस? खर्च कमी आहेत ना माझे, परत माझे खर्च कमी आहेत आणि जे आता मिळत आहेत त्यातले घरी जे लागतात ते घरच्यांसाठी. माझं वैयक्तिक खर्च फार कमी आहे, माझा खर्चच नाही. जर मी असं हे केलं तर काहीच नाही. आपल्या गाडीला जे लागतं ते पेट्रोल गॅस जे काय लागतं तेवढंच बस. आणि मग बाकीचे पैसे मी सेव्ह करतो, कुठेतरी गुंतवतो आपल्या पद्धतीने. आणि पुढे करायचं आहे आपल्याला काहीतरी फ्युचरमध्ये, म्हणून ते जरा डोक्यात आहे. त्यामुळे त्यांना मी सेव्ह करतोय. बरोबर. आणि पैसे जास्त उडवण्यामध्ये माझा कल नाही. उडवले पाहिजे असं मला वाटत नाही, ते ठेवले पाहिजे. वेळ येते आपल्यावर, काय सांगता येत नाही, तर त्या दरम्यान ते आपल्याला उपयोगी पडतात. बरोबर. आणि मेन वेळ कुठली असते? दवाखाना. याच्यापेक्षा मोठी वेळ कुठलीच. ते मी ठेवतो जपून त्यांना. मी खूप मान ठेवतो पैशांचा, कारण आपण जे बघितले तिथे आपण पैशाचा डिसरिस्पेक्ट करू शकत नाही आणि होणारही नाही आपल्याकडनं. खरं. माझा हा विचार करतो ना, आज किती खर्च केले एवढे ना भाई, थोडं सांभाळून गौऱ्या, थोडं सांभाळून. स्वतःला सांगतो मग हात सैल होत चाललाय, सांभाळून. मग मी ते सांभाळतो स्वतःला. बरं. आणि तू अजूनही पवई तिकडेच राहतोस, फिल्टर पाडायला. तो तुझा असा एकदम काय लोक बघ तशी डेव्हलपमेंट होत जाते, तसं आपल्या रूट्सपासून जेवढं लांब जाता येईल ना तेवढं बघतात. बरोबर आहे. पण तू तसं केलं नाहीस. तू जितकं जवळ राहता येईल ते पकडूनच पुढे जायचा तुझा दरवेळी मुद्दा असतो. तर ते का मुळात असं का तुला वाटतं? आणि मग ऑफकोर्स त्याच्यातनं काय फायदे झाले तोटे झाले ते तू सांगच, पण तसं का तुझा नेहमी हे असतो? मी आता मगाशीच बोललो ना, जी येणारी पिढी आहे ना, त्यांना असं नको वाटायला की यार आपल्याकडे काहीच नाही आहे. त्यांना असं वाटलं पाहिजे अरे गौरव मोरे आमच्याकडे, सांगतातच ते आमच्याकडे गौरव मोरे म्हणून.
तर त्यांनी माझ्यापेक्षा मोठं व्हावं यासाठी काही गोष्टी मी तिथं त्यासाठी थांबलोय मी. लगेच मला गेलोय असतो कुठे, रेंटने राहिलो असतो किंवा घेतलंही असतं किंवा गेलोय असतो, पण मी नाही केलं तसं. कारण म्हटलं यार आपण इथून बाहेर पडलो, आपल्याला संधी मिळाली, त्याची संधी येणाऱ्या पिढीलाही मिळायला पाहिजे, त्या मुलांनाही मिळायला पाहिजे. त्यांनाही काहीतरी सुचलं पाहिजे की यार हे एक फील्ड आहे त्याच्यामध्ये अशा अशा गोष्टी असतात. तर गौरव दादा करू शकतो तर आम्ही काय नाही करू शकत. तर मी नेहमी पोरांना सांगतो माझ्यापेक्षा मोठे व्हा. आणि काय ना त्या मातीने त्या जमिनीने आपल्याला दिलं यार, काय आपण नाव ठेवायचं त्याला, त्या 4 भिंतीने जमिनीने आपल्याला दिलेलं आहे. ते नसतं असतं तुम्ही कुठं काम केलं असतं. बरोबर ना. आज लोक येतात करिअर करण्यासाठी आपली घरदारं सोडून, ते किती हे फिलिंग आहे. आणि त्या मला असं वाटतं की त्या 4 भिंतीने जे बघितलं ते कुणीच बघितलेलं नाही आहे. त्या एरियाने जे बघितलं ते 4 भिंतीने बघितलं ते कुणीच बघितलेलं नाही आहे. चांगलं वाईट जे काय असेल ते. दुसरीकडे जाणार आपण तेव्हा आपण व्यवस्थित सेट होणार ते आपल्याला माहीतच आहे. बट तेच सांगतो ना, मला ते सोडवत नाही पटकन ती जागा, तो भाग. कारण आपले अटॅचमेंट आहे, लहानाचे मोठे झालो आता आपण तिकडे, तर दुसऱ्या ठिकाणी जाणार तेव्हा लोक नवीन लोक असणार, ही आपली लोक आहेत. हे काही झालं की पहिले ते येतात आपल्यासाठी. बरोबर. दोन चांगल्याला पण येतात, वाईटाला पण येतात. खरं. आणि येणाऱ्या पिढीने काहीतरी चांगला आदर्श घ्यायला पाहिजे. असं आम्हाला चांगले मित्र कॉलेजला भेटले तसे ते मोठे व्हायला पाहिजे, ना की ते वेगळ्या मार्गाला गेले पाहिजे. खरं, एवढंच इंटेन्शन. फारसा वेगळं इंटेन्शन नाही. तिथे लोकांना सिंपती मिळवायची वगैरे काही नाही. असं नाही, कारण की खूप नाही काय काय लोकांचं वाटत अरे होतं ना, अरे यार मुद्दाम करतोय काहीतरी दाखवायला सिंपती, असं कुछ नाही आपलं. नाही, कारण की हे खूप म्हणजे हा जो विचार आहे ना त्याच्या मागचा तुझा, तो मला तर सिंपतीकडचा नाही वाटत. नाही, पण तो कधी कधी येऊ शकतं ना, म्हणजे होऊ शकतं ना, लोक होऊ शकतं नाही, होऊ शकतं. आपण मी शक्यता सांगितलेली, करतात असं नाहीच आहे. पण मला पण त्याच्यात तो जो मुद्दा म्हणालास ना तू, की मी इथून हे करून दाखवू शकतो तर कोणीही करून दाखवू शकतो. आज आपल्या शाळेतली मुलं येतात ना, मी घरी नसलो की ना आपल्या घरासोबत फोटो काढतात की आमच्या गौरवदादा आणि तो आमच्या शाळेत शिकलेला आहे. ते त्यांना त्याचा अभिमान, ते बघून मला खूप भारी वाटतं. आता एक मुलगा 10-15 दिवस कंटिन्यू घरी येतो, मी घरी नव्हतो, तर मग मला एकदा घरी आला, दादा तू घरी आहेस का? मग खिडकीतच होतो बसलेला. हां, अरे यार मी 15 दिवस झाले तुला भेटायला येतो यार, मी तुझा खूप मोठा फॅन आहे यार, मला तुला आवडतोस यार, आणि मी रोज येतो यार 15 दिवस झाले दादा. म्हटलं अरे बाळा पण मी नव्हतो घरी. हां मी यायचो, ताई सांगायचं तुम्ही घरी नाही म्हणून. मला आज कधी भेटेल असं वाटत होतं दादा, पण तुम्ही भेटलात, हातबीत मिळाला मस्तपैकी, चला येतो मी पण तुमच्यासारखं काहीतरी करून दाखवतो. म्हटलं व्हेरी गुड बाळा. हे बोललं पण त्याच्या डोक्यात येणंच ती मोठी गोष्ट आहे ना. राईट. मस्त खरंच. कारण ते जसं म्हटलं ना, कारण एक तुझा पर्सनल विषय आहे की मी काय डेव्हलपमेंट केले, मला काय करायचं. बरोबर. हा दुसरा आहे तो सगळ्यांना घेऊनचा विचार आहे. बरोबर. आणि तो खूप महत्त्वाचा आहे. कारण जसं तू आत्ता त्या मुलांना भेटतोयस तसं आपल्यालाही भेटतातच कोण ना कोणतरी, म्हणून आपण काही डिसिजन्स घेतो. आणि काय काय वेळा एखादं वाक्यच असतं ते, त्याच्याने आपण अगदी वेगळंच काहीतरी दिशेला जातो आणि चांगलं होतं आपलं. पण ते एक वाक्य म्हणणार तो माणूस तिथे असला पाहिजे. ते खूप महत्वाचं आहे. बरोबर, असायला पाहिजे. त्यामुळे आय थिंक तुझी मला क्लॅरिटी जी आहे थॉटची, की ह्याच्यासाठी किंवा हे मी विचार करतो असा म्हणून मी तिथे राहतो किंवा तिथे राहून मी सगळं करतोय आयुष्यात जे काय करतोय ते मला खूप जबरदस्त. आपण जाणारच ना आता, बट अभ्यास थोडंसं, पण मी राहीन पवईतच. जरी कुठे गेलो तरी, घेतलं तरी कुठे काही, राहीन पवईलाच. मी पवईच्या बाहेर जाणार नाही, कारण तर माझा एरिया आहे, ते माझे लोक आहेत तिकडे, सगळे आपले आहेत, तर मी तिथे राहीन. जरी कुठे गेलो तरी परत पवईलाच. कारण मला ते ओढ आहे त्याची. म्हणजे माझी ग्रीनरी, विहार लेक, पवई गार्डन, त्याच्यानंतर आरे कॉलनी, हे सगळं छोटा काश्मीर सगळे आपलं आहे ना यार. लहानपणापासून त्याला बघत आलं, त्या रोडला मी मिस करू शकतो, त्या जागेला मी हे करू शकत नाही. पवई तलाव असेल, आपलं हिरानंदनी असेल, सगळं आपलंच आहे. आणि एका अर्थाने मुंबईतल्या सगळ्यात हिरव्या भागात तू दम आहेस. 5व्या मिनिटाला आहे. म्हणजे आम्ही मागून फिल्म सिटीला फिरायला जायचो, असं जंगलात म्हणून फिल्म सिटीला फिरायला जायचो. राईट. रॉयल पंपच्या रोडने वगैरे असं आम्ही. आता नाही, सगळं बंद केलं आता, पण तेव्हा जायचो आम्ही. मस्त. आता मंदिर आहे तिथं, मंदिरात बसून मग ते सीन करायचो आम्ही, जुने पिक्चरचे सीन मंदिरात. मित्रांबरोबर. आपल्या एरियातलेच होते सगळे. आणि मग काय बिबट्या वगैरे सगळे बघितलं. म्हणजे काय, शाळेत असताना ते पकडायचं ना.
फॉरेस्ट डिपार्टमेंट. बिबट्या पकडलाय जाऊन बघा. बाप रे बाप, बिबट्या डेंजर. खतरनाक. मस्त. तर आपण बऱ्याच गोष्टींवरनं फिरत हा म्हणजे शाळा आणि हे आणि ते शाळा, करिअर आणि मग घर आणि मग सगळं करत आलोय आपण. हो, मला तर मस्त वाटतंय. आणि तोच रूट्सचा मुद्दा माझा हायलाईट आहे पर्सनल, की आपण जिथून आलोय त्याचं महत्व, आपण कसं त्याच्याकडे बघतो हे खूप. आपल्या मित्रांना पण ऐकून वाटून सांगताना हो. ते पण सांगतात ना की या माझा मित्र आहे म्हणून. ट्रू. ते बरं वाटतं मला बघून. आपलीच पोर आहे सगळी. तर आमची एक सेगमेंट आहे अद्भुत दरवाजा नावाची. हां ती आपण इथे आता करूया. त्याच्यात काय असतं, हां मी तुला असं एक सीन देईन, हां म्हणजे मी एक मांडीन एक प्रेमिस, हे झालं आणि तुला एका ठिकाणी नेऊन थांबवीन. हां. त्याच्या पुढे तुला जे दिसतंय किंवा तुला जे इमॅजिन होतंय, अच्छा आपलं इमॅजिनेशन. हां, ते तू सांग. जसं आपण एखादा सीन दिला कसं त्याच्यावर खेळतो, हां तसं तू सांग आम्हाला की तुला काय दिसतंय, का हे होईल ते होईल. ह्याच्यात तुला मुभा आहे की तू काळ बदलू शकतोस, की आत्ता 2024 चाललाय, अचानक तू 1950 मध्ये काही करू शकतोस, किंवा कोणतरी व्यक्तीच तुला येऊन भेटली, काही तू कोणालाही आणू शकतोस त्याच्यात, काल्पनिक खरंच व्यक्ती, पूर्वीची कोणतरी, तुला सगळी त्याच्यात फ्रीडम आहे. पण मी तो सीन सेट करून देईन आणि त्या दरवाजाच्या पलीकडे जाऊन तुला काय दिसतं ते आम्हाला सांगायचं. ते आपण करूया आता. हा, अद्भुत दरवाजा. अद्भुत दरवाजा. अद्भुत एकदम. बापरे बाप. तू तुझ्याच एरियामध्ये आहेस. बरं. जो पाईपलाईनवाला भाग आहे ना आपला. हां, तिकडे तू एका मित्राला भेटायला गेलायस. हां. ठीक आहे. तू तिकडे चालत गेलास. मस्त थोडा पावसाळ्याचं वातावरण आहे, सगळं मस्त हिरवगार झालंय, छान वाटतं असं. तर तुझ्या पाईपलाईनच्या इकडनं पॅरलली, जसा तिकडे एक रस्ता पण आहे ना बाजूला, तिकडनं चालत चाललायस आणि तू एका तुमचा ठरलेला एक स्पॉट आहे, तिकडे तुला तो मित्र भेटणार आहे. पण तू चालतोस आणि तुला अचानक लक्षात येतं की अरे मी जरा लवकर आलोय, मित्राला अजून 10-15 मिनटं लागतील. पण तू म्हणतोस की आम्ही अजून जरा पुढे चालत जातो, थोडं चिल करतो आणि परत येतो. पण तू पुढे चालत जातोस. मध्येच एका ठिकाणी थांबतोस, असं मस्त सगळीकडे हिरवं झालेलं असतं, जरा बघतोस परिसर कसा छान वाटतोय, शांत वाटतोय. आणि बघता ना तिथेच असं एका ठिकाणी तू पाहतोस असं फुल ग्रीनरी, आणि पुन्हा एकदा तू पाईपलाईनच्या डिरेक्शनने बघतोस ना, तर तुला कसं का मस्त एक दरवाजाची फ्रेम दिसते. म्हणजे असं पूर्ण सेमच जागा आहे, फक्त अचानक असं दरवाजाची फ्रेम आलेली आहे. आणि दरवाजा असा हलकासा उघडा आहे, पण पूर्ण उघडा नाही आहे. तर तू म्हणतोस अरे मी तर इकडे नेहमी येतो, मला कुठे हा दिसला नव्हता दरवाजा, कुठनं दरवाजा आला. म्हणून तू जरा कुतूहल असतं, तुला क्युरिओसिटी असतं, तू अजून जवळ जातोस दरवाजाच्या. तर दरवाजाच्या मागणं तुला आवाज येतो, पण नॅचरली काय सेमच आवाज यायला पाहिजे, कारण दरवाजा तर तिथेच आहे. बरोबर. पण तू दरवाजाचं मागणं तुला आवाज येतो आणि तू अजून असं वाटतं की काय आहे, तुझं खातं मन तुला की आपण बघितलं पाहिजे, असं नको व्हायला की काय वेगळंच काहीतरी, पण घाबरून नको जायला वगैरे असं. म्हणून तू त्याला एक पायरी असते त्या दरवाजाच्या पुढे, तू चढतोस आणि असं दोन्ही हाताने दरवाजा उघडतोस. आणि पलीकडे असं काहीतरी वेगळंच असतं. तर ते काय असतं ते तू इमॅजिन कर आणि आम्हाला सांग. काय दिसतंय, कोण दिसतंय, कुठे दिसतंय? काय म्हणतात तो दरवाजा म्हणजे मला असं वाटतं फिल्म सिटी आहे. तिचा दरवाजा मी उघडलाय, 2 पायऱ्या चढून पुढे आलोय आणि मला समोर दिसतंय की बऱ्याच ठिकाणी शूटिंग चालू आहे. आणि त्याच शूटिंगचा मी एक भाग आहे. आणि तो दरवाजा म्हणजे फिल्म लाईन आहे, ज्यांनी मला बोलवलेला आहे. ज्या भागात मी फिरत होतो, काय करू काय नाही सुचत नव्हतं, आणि तो एक दरवाजा आला आणि तो कलेचा दरवाजा आपल्या, तिकडे मी गेलो आतमध्ये. आणि आता मी काम करतोय आणि मी स्वतःला बघतोय ॲज अन ॲक्टर म्हणून. मी तिकडे काम करतोय, मी मराठी भाषेतही काम करतोय, मी हिंदी सिनेमातही काम करतोय, मी तेलुगू तमिळमध्ये सुद्धा काम करतोय. आणि मी प्रचंड बिझी आहे, सगळीकडनं आवाज येतो, रोल कॅमेरा ॲक्शन, आणि माझं काम करतोय. कधी कधी कॉमेडी सीन, कधी कधी ॲक्शन सीन जिथं मला काहीतरी लागलं आहे, थोडंसं हे झालेलं आहे, मग डान्स करतोय. मग मी पुढे गेलो तर तिकडे सगळे फॅन्स आहेत, जे भेटले आहेत. पलीकडे गेलो तर आपले फिल्टर पाड्यातले काही मित्र, गौऱ्या सगळे भेटतात मला. थोडासा पुढे गेलो तर काही मुलं भेटतात जी रायटर आहेत, काही डिरेक्टर आहेत. तर ते मला सर आम्ही तुम्हाला ओळखलेलं आहे. म्हणून तुम्ही मला ओळखलेलं आहे, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. नाही सर आम्ही पण फिल्टर पाड्यातली पोरं आहे, आज आम्ही रायटर आणि डिरेक्टर. क्या बात आहे. आणि आज आम्ही तुम्हाला स्टोरी ऐकवायला आलेलो आहे. आणि हे सगळं मला दिसतं, इमॅजिन होतं आहे. आणि मी त्या दरवाजाकडे बघून थँक्यू बोलतो, बॉस थँक्यू सो मच. एवढा दिवस मी इकडे फिरत होतो
तो दिसला मला आणि मी आतमध्ये आलो. त्यामुळे थँक्यू सो मच. आणि मी काम करतोय. जबरदस्त, सुंदर. आणि मी काम करतोय एवढंच. आणि काय बस झकास. तो दरवाजाच फिल्म सिटीचा आणि फिल्म लाईनचा दरवाजा जो माझ्यासाठी ओपन झालेला आहे. आणि मला तो मुद्दा आवडला, रायटर डिरेक्टरवाला, तरुण मुलांचा. ते आले म्हणले काय भाई आम्ही तुमच्या एरियातले आहोत. सुंदर सुंदर सुंदर. याचा इमॅजिनेशन आहे भाई आपलं. खरंच. आणि तेच आहे. आणि त्याच पवईतल्याच एरियातनं हा दरवाजा उघडलाय आणि आता तिथेच आहे सगळं उघडलेला आहे खरं तर. त्यामुळे मस्त, झकास. वेगवेगळे असेच आम्ही अद्भुत दरवाजे असे अधेमध्ये करत असतो भागांमध्ये. भारी आहे. आणि मग त्याच्यातनं वेगवेगळे लोक आणि कॅरेक्टर्स येत असतात आणि खूप सुंदर होतं. तुझा पण जबरदस्त वाटला मला. आणि तो आपलं पूर्ण जेवढं पण आत्तापर्यंत आपण बोललो ना त्याचा तो जो झोन होता ना तोही त्याच्यात व्यवस्थितरित्या आलाय. त्यामुळे ते फारच जबरदस्त होतं. आज आपले जे प्रेक्षक आहेत किंवा श्रोते आहेत जे फक्त ऑडिओमध्ये पण ऐकत असतात त्यांना काय सांगशील तू? त्यांनी काय बघितलं पाहिजे, काय केलं पाहिजे, असं काय आहे का तुझ्यात? असं उपदेश वगैरे नाही म्हणत की तुम्ही आयुष्यात आजपासून हे करायचं, मलाच माहिती नाही अजून, पण असं काहीतरी हे करून बघा किंवा हे बघा. जसं आपण मगाच्या एका सेगमेंटमध्ये बरेचसे चित्रपट सांगितले की हे तुम्ही एक्सप्लोर करू शकता, कारण बऱ्याच लोकांसाठी ते नवीन असणार आहे. कदाचित त्यांनी ते सगळे चित्रपट पाहिले नसतील, काही लोकांनी बघितले असतील. पाहिले. त्यामुळे माझ्या आवडते सिनेमा आहे, मला आवडायचे बघायला की याच्यामध्ये गोष्ट आहे काहीतरी खूप चांगल्या गोष्टी आहेत. आणि दुसरं म्हणजे कॉमेडी सिनेमे. ते मी सांगेन कॉमेडी सिनेमे बघा, हसा आणि मस्त राहा. काय तेच आहे ना आपल्यात, कॉमेडी सिनेमा बघा आणि हसू आणि मस्त राहा. जेवढं काय कॉमेडी नाटक असेल, सिनेमा असेल, सिरियल्स असतील ते बघा. दुसरं काय सांगू शकतो आपण? आपण काम करतोय, तुम्ही बघत राहा. हा, आणि जुन्या लोकांनी जे भारी भारी काम केलेलं आहे ते आपण बघत राहू, हसत राहू. झकास. आज तू वायफळवर आलास, तुला कसं वाटलं? अरे भारी भारी भारी. असं नाव काय पण तुम्ही ठेवलं तर? आपण वायफळ गप्पा मारतो ना तसं होतं, पण त्याला वाय टाकला म्हणजे फळाची चिंता कशाला करताय असं म्हणून वायफळ. भारी आहे, पण एक नंबर आहे. मला फार मजा आली. रिलॅक्स इंटरव्ह्यू होता असं मला असं वाटतं. गप्पा होता, सॉरी इंटरव्ह्यू होता, गप्पा आहेत रिलॅक्स. आणि त्या शाळेपासून मग घर, मग हे सगळं, आणि मग सगळं आलं. वा, मस्त. फार असं हे नाही झालं, ते मजा करत आपण आलो. हो, माझ्यासाठी पण बरेच मुद्दे सुंदर आणि बऱ्याचशा गोष्टी ज्या म्हणजे तो एसटीतला माहोल जो मगाशी आपण बोललो ना, तो असा माझ्या मनात असा अजून बरेच मुद्दे त्याच्यात, पण सांगणार नाही मी. पण असे घर करून बसलेले ते आजकाल होत नाही आपल्या आयुष्यात, पण तेही एक वेगळंच झोन तयार होतो. आणि जबरदस्त. तू आज वेळात वेळ काढून आलास इकडे आणि आमच्यावर गप्पा मारल्यास आणि आम्हाला पण वेगवेगळ्या तुझ्या आयुष्यातले काय काय पैलू आमच्यावर शेअर केलेस, त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद. गौरवचं जे काही हे काम आत्ता चालू आहे किंवा आत्ता तुम्ही हा एपिसोड बघता आणि तुम्हाला कळलं की आत्ता ह्याचं हे काम चालू आहे, तर तिकडे जा, त्याला सपोर्ट करा, त्याला प्रेम दाखवा. त्याच्या इंस्टाग्रामवर वगैरे पण तो काय अपडेट्स करत असतो, तर त्यालाही जाऊन फॉलो करा. आणि मुळात आम्ही काय म्हणतो, आपले जे या गप्पा आहेत ना त्या टाईमलेस आहेत. म्हणजे तुम्ही आज बघा काय, 5 वर्षांनी बघा काय, 10 वर्षांनी बघा काय, त्याला कारण आपण आत्ताच्या घडामोडींवर काही भाष्य आपण केलेलंच नाही. त्यामुळे तेव्हा जेव्हा पण कोणी बघेल तेव्हा तुझं जेही काम चालू असेल ते तुम्ही जाऊन बघा आणि त्याला प्रेम द्या, असा आपला एक मुद्दा असतो दरवेळी. कारण आत्ता हा प्रोजेक्ट आहे, तर मग परत जर 10 वर्षांनी बघितलं तर तो नसेल प्रोजेक्ट, दुसरा काहीतरी. तर आवडलं आपल्याला, प्रेम द्या म्हणून. हो, तेच महत्वाचं ना. आपण एवढी मेहनत करत असतो, काय काय एक्सपेरिमेंट करत असतो, तर ते करा आणि वायफळाला पण प्रेम द्या. नक्की नक्की. आणि हो, ते काय सबस्क्राईब करा, ते आहे का आपलं ते असतं, पण आपण लोड नाही देत त्यांना. त्यांना आवडलं तर सबस्क्राईब करा, कमेंट करा. शब्द राहिला आपला, बरं झालं हा विषय निघाला. एक रॅन्डम शब्द दे मला, जो कोणी हा भाग शेवटपर्यंत बघतो तो शब्द कॉमेंटमध्ये लिहितो. काय शब्द देऊ? काही असं काय हे फार विचार करून नाही, एक शब्द द्यायचा जो टाईप करायला इझी असतो. काय? प्रेम क्या एकदम प्रेमळ शब्द दिलेला, पटकन सुचला, प्रेम लगेच दिलेलं, लगेच जोड टाकला, बाकी शब्द सुचायला वेळ लागली. तर प्रेम कॉमेंटमध्ये लिहा, म्हणजे आम्हाला कळलं अरे पहिल्यांदा तसं प्रेम वगैरे आलंय कॉमेंटमध्ये. क्या बात. प्रेमच पसरवा, हेड बीट राहू देते, टाकून देते बाजूला, रोज होतं त्याला काय. त्यामुळे प्रेम पसरवा आणि कॉमेंटमध्ये प्रेम टाका, म्हणजे आम्हाला कळेल की तुम्ही आत्तापर्यंत पाहिलेलं आहेत. एवढं बोलूया आणि आजचा भाग इथे पूर्ण करूया. आणि पुढच्या भागात तुम्हाला आम्ही लवकरच भेटू. चलो, बाय बाय.